बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये आपण खूप पुढे आलेलो आहोत. आता सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण बघत गेलो, पण काही ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज आहेत किंवा ऍडव्हान्स्ड अंडरस्टँडिंग आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ते आपल्याला जरासं बघायचं. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स जर आपण बघितलं काय, दॅट इज अ जिनॉमिक्स. जिनॉमिक्स इज अ ऍडव्हान्स. याच्यामध्ये अजून सुद्धा प्रोटिओमिक्स पण असतं. प्रोटिओमिक्स हा दुसरा शब्द आहे. पहिल्यांदा जिनॉमिक्स अंडरस्टँड झाला की मग प्रोटिओमिक्स लक्षात घ्या. थोडंसं जाता जाता आपलं अंडरस्टँड करूया. आपल्याला पॉईंट नाही येतो, पण जसा जिनॉमिक्स आहे तसाच प्रोटिओमिक्स आहे. आता हा शब्द जर बघितला तर दोन गोष्टीसाठी आपल्याला महत्वाचा असलेला बघायला मिळतो. ह्याच्यातला पहिला शब्द जर बघितला तर दॅट इज अ जिनोम. काय आहे? जिनोम हा शब्द आहे. बरोबर. व्हॉट इज जिनोम? जिनोम इज अ complete set of genetic information. Genetic information. बघा, एका पद्धतीने आपण काय म्हणून अंडरस्टँड करू शकतो जिनोमला. जिनोम इज अ कंप्लीट सेट ऑफ अ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता सगळी जी जेनेटिक इन्फॉर्मेशन मध्ये कशामध्ये प्रिझर्व केलेली असते किंवा कशामध्ये स्टोअर केलेली असते, दॅट इज अ डीएनए. डीएनए मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आपल्याला माहित आहे. बरोबर. म्हणून सगळी जेवढी इन्फॉर्मेशन असते ती कशात असते? डीएनए मध्ये असते. म्हणून आपण डीएनए ला जिनोम म्हणू का? आता म्हणू शकतो ना? तर म्हणू शकतो. जर आपण विचार केला जिनोमचा, तर सगळे जेवढे जीन्स आहेत, ऑल सेट टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम मध्ये जेवढे जीन्स आहेत त्या सगळ्या जीन्सना मिळून काय म्हणायचं? जिनोम असं म्हणायचं. All the DNA which is responsible for coding the information, which stores the information, that all DNA is nothing but the genome. Total, दूसरा शब्द आपण म्हणू शकतो, total number of genes in a organism. ऑर्गॅनिझम मध्ये सगळे काही जीन्स आहेत, ते सगळे जीन्स म्हणजे काय आहेत? जिनोम आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जिनोम अंडरस्टँड करता येईल. ठीक आहे. जर आपण विचार केला तर आपल्याकडे किती क्रोमोझोम्स असतात, आपल्यामध्ये जिनोम म्हणजे काय आहे हे अंडरस्टँड करायचं जर झालं तर आपण कसं करणार? नंबर ऑफ क्रोमोझोम्स. बघा, नंबर ऑफ क्रोमोझोम्स आपल्याकडे किती आहेत? कोण सांगेल? बघा, क्रोमोझोम आपल्याकडे किती आहेत? अबाउट 46 क्रोमोझोम आहेत. पण 46 हे सगळे युनिक आहेत का? नाही आहे. These are the duplicate copies of each other. एकमेकांच्या डुप्लिकेट कॉपी असतात. किती कॉपीज असतात आपल्याकडे? 23 कॉपीज आर देयर. 23 कॉपीज. Or in some cases we can say 23 आहे, पण काही याच्यामध्ये कमी असतात. 22 असतात. फॉर एक्झाम्पल when we talk about the फिमेलच्या बाबतीत जर बघितलं तर एक्स इज अ कॉपी ऑफ एक्स, म्हणून त्याला आपण 23 म्हणायचं नाही, तर ते किती असणार? 22 असणार. म्हणजेच काय, तर आपण जर विचार केला तर इथं कॉपीज जर विचार केल्या, सगळ्या प्रत्येकाच्या जर कॉपीज विचार केल्या तर आपल्याला कमी किंवा जास्त असलेल्या बघायला मिळतील. तर आपल्याला 23 कॉपीज, and these 23 copies of chromosome is nothing but the genome. त्याच 23 कॉपीज आहेत, त्या 23 कॉपीजला काय म्हणायचं? जिनोम असणार. सो जिनोम इज अ हॅप्लॉइड. जिनोम कसा असतो? हॅप्लॉइड असतो, सिंग्युलर, सिंगल सेट असतो. सिंगल सेट ऑफ अ क्रोमोझोम ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नथिंग बट द जिनोम. बरोबर. म्हणजे जेवढी काही इन्फॉर्मेशन एका सेट मध्ये असते तीच इन्फॉर्मेशन काय असणार आहे? दुसऱ्या सेट मध्ये पण असणार आहे. बरोबर ना? एका सेट मधली इन्फॉर्मेशन ती दुसऱ्या सेट मध्ये पण असणार आहे. म्हणून एका सेटची जी इन्फॉर्मेशन असते त्याला आपण काय म्हणू शकतो? जिनोम असं म्हणू शकतो. क्लिअर? आता हा जो जिनोम आहे, हा जिनोम अंडरस्टँड केला की आपल्या लक्षात येते की काय काय याच्यामध्ये झालेलं बघायला मिळतं. ते जरा थोडेसे 2-3 नावं लक्षात ठेवा. विंकलर नावाच्या शास्त्रज्ञानं आपल्याला हा जिनोम शब्द डिस्कवर करून दिलेला बघायला मिळतो. ते काही सांगत नाही, त्याच्यामध्ये जास्त काही नसतं, फक्त नाव दिलेलं आहे आणि त्याची डेफिनेशन पण त्या शास्त्रज्ञानं केलेली आहे. आणि दुसरा शब्द महत्वाचा आलेला बघायला मिळतो, दॅट इज अ
genomics. Genomics. Simply, you can say genomics is the study of genome. Genomics चा अर्थ, साधा अर्थ काय? स्टडी ऑफ जीनोम. बरोबर. स्टडी ऑफ जीनोम इज नथिंग बट द genomics. व्हॉट काइंड ऑफ स्टडी इट इज? हा कसल्या प्रकारचा स्टडी असतो? तर पहिल्यांदा इट मे बी अ एनालिसिस ऑफ अ जीनोम. जीनोमचं काय करायला लागेल? एनालिसिस करायला. बरोबर. देन व्हॉट वी कॅन डू? वी कॅन सिक्वेन्स अ जीनोम. जीनोम सिक्वेन्स करायचा. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय करायचा? त्या डीएनए मध्ये आता आपण सांगितले 23 क्रोमोझोम आहेत आपल्याकडे. युनिक क्रोमोझोम किती आहेत? 23 आहेत. त्या 23 क्रोमोझोम मध्ये ए टी जी सी असे कुठले कुठले सिक्वेन्स आणि कुठला सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये? ए कुठं ए आहे, कुठल्या पोझिशनला ए आहे. आता इथं जसा पहिल्या पोझिशनला ए आहे, दुसऱ्या पोझिशनला टी आहे, तिसऱ्या पोझिशनला जी आहे, चौथ्याला सी आहे. अशा पद्धतीने नेमका हा ए इथंच आहे का पुढं आहे हे फाइंड आउट करणं म्हणजे काय? सिक्वेन्सिंग करणं. ठीक आहे. अनालिसिस करणं म्हणजेच आता आपण पहिले अनालिसिस काय केलं? किती क्रोमोझोम आहे, हाऊ मेनी डीएनएज आर प्रेझेंट अँड हाऊ मेनी आर युनिक वन. हे झालं अनालिसिस. म्हणजेच ह्युमन मध्ये जर बघितलं तर 46 क्रोमोझोम असतील. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम 46 असतील. अजून दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये बघितलं तर नंबर हा वेगळा झालेला बघायला मिळेल. तर हे सगळं अनालिसिस पहिलं आपल्याला करायचं आहे. दुसरं काय करायचंय? सिक्वेन्सिंग करायचंय. टू फाइंड आउट द सिक्वेन्स, टू स्टडी द सिक्वेन्स. त्याचा सिक्वेन्स स्टडी करायचा. आणि तिसरी गोष्ट आपल्याला स्टडी करता येते टू फाइंड आउट द फंक्शन ऑफ ईच अँड एव्हरी जीन. फाइंड आउट फंक्शन as well as to find out the expression of genes. जीन्सचं एक्सप्रेशन सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं. कुठला जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे तर आपल्याला फाइंड आउट करायचंच आहे. पण त्याच्यानंतर एक्सप्रेशन, हाऊ इट इज रिप्रेझेंटेड इन द डिफरंट कॅरेक्टर्स. म्हणजेच एखादा जर जीन असेल, फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन जीन, whether it is responsible for formation of a hemoglobin. Yes, it is a function. Hemoglobin जीनचं फंक्शन काय? फॉर्मेशन ऑफ अ हिमोग्लोबिन. आता दुसरं हिमोग्लोबिनचं फंक्शन काय? ऑक्सिजन कॅरी. ऑक्सिजन कॅरी करणं हे फंक्शन आहे. म्हणून ह्या दोन्हीला आपण काय म्हणतो? एक्सप्रेशन असतो. म्हणजे जीनचं काय झालं पाहिजे? प्रोटीन तयार झालं पाहिजे. ते होणं आणि त्या प्रोटीनचं जे फंक्शन आहे ते सुद्धा फाइंड आउट करणं आपल्याला ह्या सगळ्या जीनोम मध्ये असलेलं बघायला मिळतं. How the genes are expressed, that also we discover in the genomics. So what kind of study it is? It is a study that we analyze the genome, we sequence a genome, as well as we find out the expression of the genes present in the genome. Genome मध्ये असणारे सगळे जे जीन्स आहेत त्याचं एक्सप्रेशन सुद्धा कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशात बघायच्या? जिनोमिक्स मध्ये बघायच्या. ठीक आहे. आता ह्या जर जिनोमिक्स बघितला तर जिनोमिक्स हा कॉन्सेप्ट जरा ऍडव्हान्स आहे, अलीकडचा आहे. आताच जर बघितलं तर प्रत्येक स्टडी जो असतो तो आपल्याला जिनोमिक्स लेवलला गेलेला बघायला मिळतो. अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की फक्त ठराविक अशा गोष्टी आपण अंडरस्टँड करतो. काही गोष्टी माहित नव्हतं आपल्याला, बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हत्या. साध्या हाईट कशामुळे कमी जास्त असते हे माहित नव्हतं आपल्याला. आपण असं म्हणायचं की असंच काहीतरी असतं आणि ते होतं. ठीक आहे. पण दुसरी गोष्ट जिनोमिक्सची आता आहे की त्याच्यामध्ये कुठले जीन एक्सप्रेस होतात, किती एक्सप्रेस होतात, कुठला जीन कमी झाला तर हाईटवरती इफेक्ट कमी जास्त होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज अंडरस्टँड कराव्या लागतात. जर एखाद्यानं म्हटलं की हाईट कमी होते किंवा जास्त होते असं जर म्हटलं तर त्याला जिनोमिक्सचा रेफरन्स त्याला द्यावा लागतो. म्हणजे एवढ्या डीप मध्ये स्टडी आजकाल होतो. सगळं आपल्याला बघायला मिळेल. डायबिटीज झाला नंतर आपला जिनोम कसा रिस्पॉन्स करतो डायबिटीजच्या डिसीजला हे सुद्धा आज आपण स्टडी करू शकतो. ठीक आहे. तर ह्या जिनोमिक्स मध्ये आपण जो काही स्टडी सुरू केला तो वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये सुरू केला. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मोस्टली और बेसिकली वी हॅव स्टडीड ईस्ट. आपण काय केला? ईस्ट वरती स्टडी केला. सॅकरोमायसिस सिरिस, बेकर्स ईस्ट. ठीक आहे. ईस्ट हा मॉडेल ऑर्गॅनिझम म्हणून वापरला जातो जेनेटिक्स मध्ये किंवा मोलिक्युलर बायोलॉजी मध्ये. ईस्ट इज अ मॉडेल ऑर्गॅनिझम.
त्याच्यानंतर दुसरा आहे, नाव ऐकलं असेल कधीतरी, ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला इज अ फ्लाय. त्याला आपण फ्रूट फ्लाय असं म्हणतो. काय म्हणायचं? फ्रूट फ्लाय. त्या फ्रूट फ्लाय मध्ये सुद्धा आपण काय केलं? त्याचा जीनोम सिक्वेन्स केला, त्याचा स्टडी केला, एक्सप्रेशन केलं. मी कधी कधी बोलता म्हणत असतो की जर आपण ह्या जीनचं एक्सप्रेशन जर बदललं, पोझिशन जर बदलली, समजा हा जीन इथं आहे, हा आयचा जीन आहे, आय एक्सप्रेशन करण्यासाठीचा. हा जर जीन मी इकडं जर प्लेस केला तर आपला डोळा सुद्धा, म्हणजे ह्या ड्रॉसोफिला मध्ये डोळ्याची पोझिशन सुद्धा बदलते. समजा आपल्यामध्ये केला, समजा आय तयार करणारा जीन इथं आहे आणि मी इथं ठेवला, तर काय होईल? डोळा दुसरीकडे तयार होईल. किंवा इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी आहे, दोन्ही ठिकाणी डोळे तयार होतील. म्हणजे इथले जीन जे आहेत पायासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, इथले जीन आहेत डोक्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे डोक्याच्या ठिकाणी काय असतो? डोक्याच्या रिजन मध्ये काय असतो? आय असतो, डोळा असतो. इकडे पायाचा रिजन आहे, हा आयचा जीन पायामध्ये जर ठेवला तर डोळे कुठं तयार होतील? पायावरती होतील. म्हणजे एवढ्या डीप मध्ये आपल्याला ड्रॉसोफिला मध्ये स्टडी केलेला बघायला मिळेल. तर हा स्टडी आपल्याला जास्त डिटेल मध्ये केलेला बघायला मिळाला. दुसरा, माईस मध्ये स्टडी केलं. कशामध्ये? माईस, किंवा त्याला आपण माऊस असं, सिंग्युलर असेल तर माऊस. माऊस मध्ये सुद्धा आपण हा स्टडी केलेला आहे. ते उंदीर असतात, जरा थोडेसे त्यांचे जिनोमिक्स आपल्याला माहित आहे, किंवा आपण त्यांना रेअर करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, स्टडी करू शकतो. म्हणून हे ऑर्गॅनिझम आपल्याला मॉडेल ऑर्गॅनिझम म्हणून वापरलेले बघायला मिळतात. म्हणून आज आपण ईस्टचा जीनोम जो आहे तो सिक्वेन्स केलेला आहे, अनालाइज केलेला आहे. ड्रॉसोफिलाचा जीनोम सुद्धा काय केलेला आहे? स्टडी केलेला आहे, अनालाइज केलेला आहे, किंवा त्याचं एक्सप्रेशन सुद्धा बघतो. माईसचा सुद्धा जीनोम आपण तशाच पद्धतीने केला. अँड देन वी कम टू द ह्युमन जीनोम. ह्युमन जीनोम मध्ये सुद्धा आपल्याला आता जास्त अंडरस्टँडिंग झालेलं बघायला मिळतं. ह्युमन मध्ये काय केलं आपण? ह्युमनचा सुद्धा जीनोम मोठा, जेवढा काही आहे सगळ्यात मोठा जीनोम आपल्याला ह्युमन कडे असलेला बघायला मिळेल. आता सध्याच्या सिक्वेन्स केलेल्या जीनोम मध्ये तो सुद्धा आपण काय केला? स्टडी केला आणि त्याचा सुद्धा सिक्वेन्स फाइंड आउट केला. आता हे सगळं कशासाठी केलं? तुम्ही म्हणाल ईस्टचा जीनोम स्टडी करायची काय गरज होती का? ड्रॉसोफिलाची काय गरज होती का? माईसची काय करायचं आपल्याला? फक्त ह्युमनचा करायचा होता. बट टू अंडरस्टँड द कंपॅरेटिव्ह जिनॉमिक्स, म्हणजे ईस्ट मध्ये जे एक्सप्रेशन होतं तेच आपल्यामध्ये होतं का? बघायला पाहिजे ना. तर आपल्याला असं लक्षात आलं की जे एक्सप्रेशनचे वेज ईस्ट मध्ये आहेत तेच एक्सप्रेशनचे वे ड्रॉसोफिला मध्ये आहे. तशाच पद्धतीचं एक्सप्रेशन माईस मध्ये होतं आणि तशाच प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याला ह्युमन मध्ये सुद्धा झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं जिनॉमिक्स केलेलं बघायला मिळेल. म्हणून आज सुद्धा स्टडी काय फक्त ह्युमन वरती होतो का? बघा, आज सुद्धा प्रत्येक गोष्टीचा स्टडी फक्त ह्युमन वरती होतोय का? तर नाही. तो अगोदर मॉडेल ऑर्गॅनिझम मध्ये केला जातो आणि त्याच्यानंतर ह्युमन मध्ये झालेला बघायला मिळेल. तर का ह्युमन वरती जर करायचं झालं तर समजा उद्या म्हटले गोखले सरांवरती एखादा जिनोमिक्सचं एक्सप्रेशन करून बघूया आणि एखादं ड्रग आणून, मेडिसिन आणून पहिल्यांदाच गोखले सरांना दिल्या. काय सांगता येते? गोखले सर उद्या राहतील का नाही त्या ड्रगमुळे? होय, आजारी पडलेला माणूस जास्त आजारी पडू शकतो, कमी आजारी पडू शकतो. म्हणून आपण काय करतो? मग गोखले सर जीवन महत्वाचं आहे ना गोखले सरांचं. तर मग आपण काय करणार? माईस वरती स्टडी करणार. माईस काय आज मेला तर दुसरा तयार होतो महिन्यानं. गोखले सर तसं करता येणार ना, महिन्याने बदलता येणार नाही, पण माईस मात्र बदलता येईल. ठीक आहे. म्हणून आपण हे मॉडेल ऑर्गॅनिझम वापरतो आणि ह्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी आपण ह्युमनच्या वेलफेअर साठी वापरतो आहोत. म्हणून आपल्याला जिनोमिक्स महत्वाचं असलेलं बघा ना. दी जिनोमिक्स कॅन बी ऑफ टू डिफरंट टाइप. दोन वेगळ्या प्रकारचे जिनोमिक्स आपल्याला बघायला मिळतात, किंवा त्याला प्रकार असं म्हणायचं नाही, पण आपण त्यांना पार्टिशनिंग केलं फक्त एवढंच आहे. क्लासिफाय वगैरे काय असं डिटेलमध्ये केलेलं नाहीये, पण आपलं थोडंसं असावं, माहित असावं. आणि दोन वेगवेगळ्या प्रकारची वर्क आपण डिवाइड करावी म्हणून आपण काय केलं की जिनोमिक्सना दोन गटात डिवाइड केलं. एक आहे स्ट्रक्चरल जिनोमिक्स. स्ट्रक्चरल जिनोमिक्स
आणि दुसरं आहे फंक्शनल जिनॉमिक्स. फंक्शनल जिनॉमिक्स बघा, स्ट्रक्चरल जिनॉमिक्स मध्ये आपण काय करतोय, वी आर मॅपिंग द जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. मॅपिंग काय करतो, मॅपिंग करतो. ठीक आहे. दुसरा सिक्वेन्सिंग करतो. मॅपिंग अँड सिक्वेन्सिंग ऑफ अ genome and then the analysis of a sequence and analysis. तीन गोष्टी करतो आपण. जिनोमचं काय करतो, पहिलं मॅपिंग. व्हॉट इज मॅपिंग? बघा, हा XYZ जीन आहे, बरोबर, सॉरी जिनोम आहे, XYZ जिनोम आहे. ठीक आहे. त्या जिनोम मध्ये 5 जीन्स आहेत असं आपल्याला माहित आहे. किती जीन्स आहेत? 5. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. इथे ए आहे, आपल्याला माहित आहे, फक्त माहित आहे की ए बी सी डी आणि ई असे 5 जीन्स आहेत, बरोबर. मॅपिंग म्हणजे काय हे अंडरस्टँड करायचं आपल्याला. 5 जीन्स आहेत, माहित आहे कुठला, एबीसीडी 5 जीन्स आहे, आपण नाव दिली एबीसीडी. आता पहिल्यांदा कोण आहे माहितीये का तुम्हाला? Which of these 5 is the first one? पहिल्यांदा कोण आहे? असं कशावर माहिती आहे, बरोबर. तुझं म्हणणं बरोबर आहे. ए असूही शकतो नसूही शकतो. ए अल्फाबेट आहे, पहिला अल्फाबेट आहे म्हणून तो पहिल्यांदा असला पाहिजे का? नाही, इट इज नॉट नेसेसरी. देयर मे बी डी which is present at the first position. There may be the E present at the second position. There may be the B present at the third position. There may be the A present at the fourth position, and there may be the C present at the last position. Maybe, ठीक है. So the question comes, how we can understand that what is the position of this gene? जीनची पोझिशन काय आहे हे कसं काढणार, आणि ती काढण्याची मेथड आता काही मी समजून सांगणार नाही. ती मेथड कशा पद्धतीने काढायची. ठीक आहे. जर मग साधं सिंपल आपल्याला असलेलं बघायला मिळतं. याचे काय करायचे, कट करायचे. आपल्याला सिक्वेन्स माहित आहे, बरोबर. मग काय करायचं आपण, ईच्या ठिकाणी कट करायचं, म्हणजे ई एक्सप्रेस होणार नाही, फक्त बी एक्सप्रेस होणार. ठीक आहे. आता फक्त बी मध्ये कट झालेला असेल तर बी डिस्टर्ब होणार आहे, आणि मग एक्सप्रेस होणार कोण होणार, डी आणि ई एक्सप्रेस होणार, म्हणजे डी आणि ई शेजारी शेजारी आहे असं. किंवा त्याला रिकॉम्बिनेशन मेथड असं म्हणतात. रिकॉम्बिनेशन मेथड वापरली जाते. ठीक आहे. कोण कुठं आहे त्याच्यासाठी रिकॉम्बिनेशन मेथड वापरली जाते. मला वाटतं बायोटेक्नॉलॉजी जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जीन मॅपिंगचं जर असं असेल तर हा जीनची पोझिशन कुठं आहे हे ठरवणं म्हणजेच काय, मॅपिंग करणं. त्याला काय म्हणायचं, जीन मॅपिंग असं म्हणायचं. म्हणजेच मॅपिंग म्हणजे काय, मॅप म्हणजे काय असतो, एक शीट असतं आणि कुठलं ठिकाण कुठं आहे हे ठरलेलं असतं. कुठलं ठिकाण कुठं आहे ते बदलत नाही. ठीक आहे. तसं जीन हा कुठं आहे त्याची पोझिशन बदलत नाही, ती ठरवायची आपल्याला. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मॅपिंग असं म्हणतो. ठीक आहे. तर मॅपिंग करणं. दुसरं, टू फाइंड आउट द सिक्वेन्स. सिक्वेन्स फाइंड आउट करायचा आहे. ए टी जी सी टी ए जी सी सी ए टी सी ए जी असं काय असेल सगळं. कितीही मोठा सिक्वेन्स असेल तर तो सिक्वेन्स आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, अनालिसिस करायचं की म्हणजे कुठल्या जीनचा सिक्वेन्स कसा असतो, किंवा त्या जीनचा ठराविक असा जीन आहे, सिमिलॅरिटी आहे का, कुठले जीन जवळचे आहेत, कुठले जीन एकमेकांसारखे दिसतात, कुठल्या जीन मध्ये काय फरक आहे. आता साधा जर सिंपल अनालिसिसचं एक एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर व्हेन वी थिंक ऑफ द हिमोग्लोबिन जीन, एचबी जीन, बघा एचबी जीन ऑफ अ ह्युमन, एचबी जीन ह्युमनचा आणि दुसरा चिंपांझीचा, चिंप. ठीक आहे. हिमोग्लोबिन जीन कोणाचा, चिंपांझीचा आणि दुसरा ह्युमनचा. याच्यामध्ये 99% सिमिलॅरिटी असते, 99% सिमिलॅरिटी.
99% in the sense whatever the amino acid, only one amino acid is different. जेवढे अमिनो ऍसिड आहेत एकच अमिनो ऍसिड त्यांच्यामध्ये बदल झाला, जास्त बदल नाही, म्हणजे सिमिलॅरिटी. हे काय झालं अनालिसिस. बरोबर. आता हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये 2 जीन्स आहेत ऑक्सिजन कॅरी करणारे, 2 प्रोटीन आहेत. कुठले? एक आहे हिमोग्लोबिन आणि दुसरा आहे मायोग्लोबिन. माहिती आहे मायोग्लोबिन मसल मध्ये असतं, मसल प्रोटीन. ठीक आहे, मायोग्लोबिन असतं. मग त्या मायोग्लोबिनचा आणि हिमोग्लोबिनचा सिक्वेन्स सिमिलर आहे का? आहे, बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी सिमिलर आहे. कारण दोघांचं फंक्शन काय सेम आहे. फंक्शन सेम असल्यामुळं त्याचा सिक्वेन्स सुद्धा सेम आहे का हे अंडरस्टँडिंग म्हणजे काय अनालिसिस करा. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अनालिसिस सुद्धा ह्या स्ट्रक्चरल जिनोमिक्स मध्ये केलेलं बघा. फक्त अनालिसिस करायचं, बाकी काही करायचं. देन इन द फंक्शनल जिनोमिक्स वी अंडरस्टँड द एक्सप्रेशन ऑफ अ जीन. आपण काय करतो याच्यामध्ये एक्सप्रेशन ऑफ अ जीन, जीनचं एक्सप्रेशन फाइंड आउट. कुठला जीन काय प्रकारचं प्रोटीन तयार करतो, एकाच फंक्शनसाठी अनेक प्रोटीन कसे तयार होतात या सगळ्यांसाठी आपण काय करतो एक्सप्रेशन जीनचं स्टडी करतो. आणि त्या जीन एक्सप्रेशनच्या स्टडीला काय म्हणायचं फंक्शनल जिनोमिक्स असं म्हणायचं. म्हणजे टू फाइंड आउट व्हॉट इज एक्सप्रेशन. एक्सप्रेशन is a formation of protein and that protein is performing a function. एक्सप्रेशन झाल्यानंतर काय होतं ऍक्च्युअल जीन स्वतःचं फंक्शन करतो. बरोबर. ऍक्च्युअल जीन कधी फंक्शन करतो. आता समजा पैशाने काम होतात असं म्हणतो. पैसा ऍक्च्युअली काम करतो का? नोट ठेवली अशी 500 ची नोट ठेवली आणि 500च्या नोटने एक काम केलंय असं कधी झालंय का? नाही झालं. मग काय होतं तो पैसा काय करतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो. काय इन्फॉर्मेशन करतो की टू डू वर्क, काम करण्याची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो. बरोबर. मग काय होणार की पैशाची नोट कुणाला जरी दिली म्हणजे ट्रान्सलेट झाली कुणाकडे काम करणाऱ्या माणसाकडे तर तो काम करतो. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली काम कोणी केलं दुसऱ्यानंच केलं. जीननं काम केलं का तसं? जीन काम करत नाही, स्वतःहून काम करत नाही, पण इट कॅरीज इन्फॉर्मेशन for the formation of protein and protein actually works and that is the expression and that expression study is nothing but the functional genomics. functional genomics म्हणून आपण त्याला अंडरस्टँड करतो. तर अशा 2 वेगळ्या प्रकारचे जिनोमिक्स आपल्याला असलेली बघायला मिळतात, स्ट्रक्चरल जिनोमिक्स आणि फंक्शनल जिनोमिक्स. So these structural and functional genomics have a great applications in the science मध्ये और स्पेशली इन द बायोलॉजिकल सायन्स. याचं ऍप्लिकेशन सुद्धा फार मोठी आपल्याला असलेली बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आहेत. आजच्या जगामध्ये तर ह्या जिनोमिक्सचीच ऍप्लिकेशन सगळ्यात जास्त. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन आपल्याला सांगता येईल दीज आर युज्ड फॉर द अंडरस्टँडिंग डिफरंट काइंड्स ऑफ द थिंग्स. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. काय काय इम्प्रुव्हमेंटसाठी, आपल्या इम्प्रुव्हमेंटसाठी महत्वाचं. इम्प्रुव्हमेंट कशाचं इम्प्रुव्हमेंट करता येईल आपल्याला. फॉर एक्झाम्पल क्रॉप क्वालिटी इम्प्रुव्हमेंट असेल, क्वांटिटी इम्प्रुव्हमेंट असेल, मेडिसिनचं इम्प्रुव्हमेंट असेल, डिसीजचं अंडरस्टँडिंग असेल, डिसीज अंडरस्टँडिंग असेल. सायन्सचा सगळ्यात मोठा सक्सेस कुठला आहे तर ह्या गोष्टीचा सक्सेस आहे आजच्या जगामध्ये. बघा आज कोरोना 2 वर्षापूर्वी आला आणि आज आपल्याला कोरोनाबद्दल सगळं माहित आहे. सायन्सचा उपयोग त्यांनी काय केलं व्हॉट दे डिड जिनोमिक्स. पहिला सगळ्यात महत्त्वाचा स्टडी कशावर झाला म्हणजे कोरोनाचा अंडरस्टँडिंग करण्याचा स्टडी कुठून सुरू झाला जिनोमिक्स पासून सुरू. लक्षात ठेवायचं. मग त्यांनी काय केलं पहिल्यांदा त्याला आयडेंटिफाय करायची सुरुवात केली. कोणाला कोरोना. आरटीपीसीआर. बरोबर ना. आरटीपीसीआर करतो म्हणजे काय करतो वी आर डुइंग जिनोमिक्स. वी आर अनालायझिंग द वेदर दॅट डीएनए इज ऑफ कोरोना व्हायरस ऑर नॉट. सॉरी आरएनए हा कोरोना व्हायरसचा आहे किंवा नाही हेच काय अनालिसिस आहे. दॅट अनालिसिस इज जिनोमिक्स.
म्हणजे डिसीजचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी. आता हा पहिला प्रश्न, आयडेंटिफाय, परफेक्ट आयडेंटिफिकेशन झालं कशाचं, व्हायरस. आता दुसरं काय, हाऊ वी कॅन कंट्रोल द व्हायरस, व्हायरसला कसं कंट्रोल करायचं. आता व्हायरसला कंट्रोल करत असताना त्यांनी काय केलं, फंक्शनल जिनॉमिक्स वरती स्टडी केलं. म्हणजेच काय, हाऊ इट कॉजेस अ डिफरंट काइंड्स ऑफ द सिम्पटम्स इन द पेशंट. पेशंट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स कसा कॉज करतो हे फाइंड आउट केलं. कशाच्या आधारे, जिनॉमिक्सच्या आधारे. ठीक आहे. नाहीतर प्रत्येकाला काय करायला लागलं असतं, व्हायरस आणायचा, इंजेक्ट करायचा आणि मग बघायचं. तसं केलं नाही. यांनी काय केलं, पहिल्यांदा त्याचा अनालिसिस केलं, सगळ्या जिनोमचा अनालिसिस केलं, सिक्वेन्स केला जिनोम, आणि जिनोम सिक्वेन्स करून त्या जिनोमचं अनालिसिस केलं, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोटीन तयार होऊ शकतात याचं अनालिसिस केलं, आणि मग त्याच्यावरती स्टडी केला. आणि मग एवढ्या स्टडीला वेळ लागतो, म्हणजे एका दिवसात लगेच होतं असं नाही. तो व्हायरस पण एका दिवसात ग्रो होईल असंही नाही. लॅबोरेटरीमध्ये आपण म्हणतो की बाहेर गेलं तरी इन्फेक्शन होतं, असंही काही नाही बघितलं तर. नाहीतर आतापर्यंत सगळ्यांना होऊन गेला असता, 100% जनतेला आतापर्यंत व्हायला पाहिजे, पण तसंही नाही. त्याच्यामध्ये अजून वेगळे जिनॉमिक्स आहे, आपल्याला माहित नाही. अजून त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग पूर्ण करायचं आहे. कम्प्लीट अंडरस्टँडिंग ह्या कोरोना व्हायरस जिनॉमिक्स झालेलं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून डिसीज अंडरस्टँडिंग साठी सुद्धा हे फार महत्वाचे असलेले बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला जर आपण बघितलं तर हाऊ वी कॅन यूज दिस जिनॉमिक्स इन द वेलफेअर ऑफ द ह्युमनच्या वेलफेअरसाठी जिनॉमिक्स अशी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण अंडरस्टँड करतो, कंपॅरेटिव्ह अनालिसिस करतो. तर सगळ्यात महत्वाचं 3 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जिनॉमिक्स महत्वाचा रोल प्ले करतो. पहिलं ऍग्रिकल्चर sector. Genomics is very important in the agricultural sector. In this agriculture sector, we use the genomic to improve the crop yield as well as quality. कशासाठी, ऍग्रिकल्चर मध्ये टू डेव्हलप न्यू varieties of a crop, improved qualities to improve crops. आता कशा कशाचं इम्प्रूव्हमेंट करायचं क्रॉप मध्ये, फॉर एक्झाम्पल क्वालिटी अँड क्वांटिटी. जर एखाद्या क्रॉप प्लांट मध्ये कमी यील्ड असेल तर ते वाढवायचं कसं, हे कशाच्या आधारे आपण अंडरस्टँड करतो आणि सक्सेस मिळवतो, जिनॉमिक्सच्या. बरोबर. म्हणजे कुठला जीन, साधं सिंपल आहे बघा, एकच जीन असतो की जो काय असतो, यील्ड किंवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला ऑर्गॅनिझम, एकच जीन असतो. मग एखाद्या प्लांट मध्ये काय असतं, क्वालिटी चांगली असते पण क्वांटिटी नसते. आता गहू कसा तयार करावा, काही गहू होते क्वालिटी चांगली होती पण त्याचे प्रोडक्शन मात्र फार कमी असायचं, म्हणून ते आपण खात नव्हतो. मग काय झालं, त्याची क्वांटिटी वाढवायची, कारण ते एक प्लांट लावला तर एकच जर आपल्याला ग्रेन मिळत असेल तर किती अवघड आहे. म्हणजे किती मोठं आपल्याला प्लांटेशन करायला पाहिजे आणि त्याच्यातून कमी खायला मिळेल. म्हणून आपण काय केलं, आज तुम्हाला अजून बघायला मिळतं, केळी बघायला मिळतात बाजारामध्ये, कितीतरी केळी येतात. कधी असं झालं की आता केळीच नाहीये बाजारामध्ये, नाही झालं का, इट इज अ जिनॉमिक्स. साधं सिंपल. किती बघा, अंडी खाणाऱ्या माणसांना अंडी मिळतात, दररोज मिळतात ना, कधी कमी झालंय नाही, कितीही खा. याच्या अगोदर असं होतं का, नव्हतं. हे का झालं, जिनॉमिक्स. म्हणजे एखाद्या कोंबडीमध्ये त्यांनी काय केले, अंडी घालण्यासाठीचे जीन्स इन्सर्ट केले आणि ती व्हरायटी डेव्हलप केली आणि म्हणून आपल्याला भरपूर अंडी घ्यायला मिळतात. ठीक आहे. तर हे काय ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. आता राईस हा काय पॉइंट आहे, पण त्याच्यामध्ये क्वालिटी. आता गोल्डन राईस बघायला मिळतो आपल्याला, ऐकलंय की गोल्डन राईस मध्ये व्हिटॅमिन ए टाकलेलं आहे. म्हणजे काही लोकांमध्ये व्हिटॅमिन ए ची कमतरता जास्त बघायला मिळते. मग काय केलं त्यांनी, व्हिटॅमिन ए त्याच्यामध्ये टाकायचं. व्हिटॅमिन ए टाकल्यामुळे काय झालं, व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी कमी झाली. आता गोल्डन राईस तयार झाला. असा राईस जर खाल्ला तर व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी आपल्याला जाणवत नाही किंवा होत नाही. अशा प्रकारचे इम्प्रूव्ड क्रॉप क्वालिटीज
आपण काय करतोय, तयार करतोय. आणि ही कशी तयार करतो, बेस्ड ऑन द जिनोम्स. दुसरं सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं फॉरेन्सिक सायन्स मध्ये. फॉरेन्सिक सायन्स दॅट इज अ क्वारंटाईन. क्वारंटाईन स्टडी. ठीक आहे, क्वारंटाईन स्टडी. क्वारंटाईन आता शब्द सगळ्यांना फेमस आहे. एवढा शब्द आला की आम्ही ज्यावेळेस एमएससीला होतो त्यावेळेस पहिल्यांदा शब्द ऐकला क्वारंटाईन. एमएससीला 2010 त्या दरम्यान. आता लहान मुलं क्वारंटाईन होते. ठीक आहे, व्हॉट इज दॅट क्वारंटाईन? काय केलं जातं, बाहेरून आपल्या देशाच्या बाहेरून काही लोक आतमध्ये येत असतील किंवा काही गोष्टी आतमध्ये येत असतील, काही मटेरियल्स आपल्या देशामध्ये येत असतील, तर ते फाइंड आउट करायचं. त्यांना काय करायचं, सेपरेट ठेवायचं आणि त्याचं अनालिसिस करायचं. ते ऍक्च्युली आहे काय. आज तुम्हाला बघायला मिळत असेल काही बोटावर मोजण्या इतक्या गोष्टी आहेत की त्यांनी एवढा धुमाकूळ माजवलेला आहे भारतामध्ये. एक काँग्रेस गवत, माहिती आहे सगळं, काँग्रेस गवत किंवा गाजर गवत म्हणतो आपण त्याला, नाहीतर पुन्हा पक्षाची माणसं यायची आपल्याकडे. काँग्रेस गवत किंवा गाजर गवत म्हणतो. खायला चांगलं आहे, ते खाऊ शकतो. जनावर खातात, कोणी खात नाही. हे कसं आलं माहिती तुम्हाला, आपल्याकडचं नाही ते लक्षात ठेवा. हे कसं आलं तर 72च्या दुष्काळामध्ये आपण बाहेरून गहू मागवलेला आणि त्या गव्हामध्ये अर्धा गहू आणि अर्ध याचं बी होतं. ते आपण त्यावेळेस स्टडी केलं नाही कारण आपल्याला गरज होती म्हणून ते आणलं. आता कुठंतरी बी थोडंसं पडलं, सगळीकडे झालं. आज दुसऱ्या कुठल्याही गवताला ते वाव मिळू देत नाही. अशा प्रकारचा स्टडी त्यावेळेस जर असता जिनॉमिक्सचा आपल्या भारतामध्ये, तर आपण काय केलं असतं, त्याचं जिनोम अनालिसिस इमिडिएटली केलं असतं आणि आयडेंटिफाय करून त्याला बाजूला काढलं असतं. तर फॉरेन्सिक. ठीक आहे, काही ठराविक अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला घातक असू शकतात म्हणून त्याला फॉरेन्सिक स्टडीमध्ये सुद्धा महत्व असलेलं बघायला. किंवा एखादा अॅनिमल दिसायला तसा दिसतो पण तोच आहे का हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर फॉरेन्सिक सायन्स आपल्याला फार महत्वाचं असलेलं बघायला. किंवा एखादा डिसीज कॉझिंग एजंट असू शकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज कॉझिंग एजंट सुद्धा असू शकतात. ठीक आहे, किती जरी असतात. किंवा आता साधं सिंपल आपल्याला बघायला मिळेल की काही पदार्थ जर आहे, आपण बरेचसे एक्सपोर्ट कशाचं करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचं एक्सपोर्ट करतो, इम्पोर्ट सुद्धा करतो. एक्सपोर्टच फक्त करत नाही, इम्पोर्ट करतो. काही कांदा पाकिस्तानहून आणला म्हणून एकदा असाच बातमी झाली की कांदा आपण बाहेरून मागवतो. ज्यावेळेस कांदा बाहेरून मागवला त्यावेळेस कांदा हा कांदाच आहे का की त्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी लपलेलं आहे, काही डिसीज आहे का कांद्याचा आपल्याला नाही होईल. पण तो कांदा जर आपण आणला आणि आपल्या कांद्यावरती जर त्याचा प्रसार झाला तर आपल्या कांद्याचं पीक नष्ट होईल पूर्ण. एवढा पुढचा विचार करतो. तो कशाचा असतो, फॉरेन्सिक स्टडी आपल्याला असलेला बघायला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपल्याला उपयोग ह्या जिनोमिक्स असलेला बघायला मिळतो इन द इंडस्ट्रीज. Industrial application. In case of industrial application, what we do? साधं एक्झाम्पल सांगतो आणि मग पुढे जातो म्हणजे आपल्याला अंडरस्टँड होतं की what is industrial use. Industrial use is that we use a gene to produce a protein in larger quantity. जास्त क्वांटिटी मध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी आपण जर एखादा जीन वापरला तर त्याला काय म्हणायचं, इंडस्ट्रियल यूज ऑफ दिस जिनॉमिक्स. आता बघा काय झालं, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस डायबिटीसचा स्टडी होत होता त्यावेळेस डायबिटीस साठीचं एक इंजेक्शन, डायबिटीस साठी कशाचं इंजेक्शन असतं, इन्सुलिनचं इंजेक्शन असतं बरोबर. ते इन्सुलिनचं इंजेक्शन मिळवण्यासाठी जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये मोजायला लागायचे. किती, 50 ते 60 हजार मोजायला. आज कितीला मिळतं माहितीये तुम्हाला, 10 रुपये. आता 5 रुपये पण जातात नाही, 10 रुपये. हाऊ इन्सुलिन आहे. आता अगोदरची मेथड सांगतो मी. अगोदरच्या मेथड मध्ये काय करायचं की जे काही कॅटल्स असायचे
कॅटलचा पॅनक्रिया काढायचे, तो पॅनक्रिया आयसोलेट करायचे, त्या पॅनक्रिया मधलं इन्सुलिन जे आहे ते बाजूला बाहेर काढायचे, एक्स्ट्रॅक्शन करायचं आणि ते इन्सुलिन एवढं एवढं निघायचं आणि मग ते द्यायचं. पहिलं एक तर प्राइस जास्त होती आणि रेअर केस होती. कॅटल किती आणायचे? कॅटल एका कॅटलमध्ये काय 1 ml मिळेल का? नाही मिळणार. तर त्यांना काय करायला लागायचं? खूप कॅटल सॅक्रिफाईस करायला लागायचे किंवा वेगवेगळ्या जनावरांपासून, कुठले कुत्र्यापासून, मांजरापासून, डुक्कर असतील किंवा जनावर असतील वेगवेगळे प्रकारचे, सगळे कुठेही जिथं जाईल तिथं त्या कंपनीला जायला. पण आज तसं होत नाही. म्हणजे सगळ्यांना मिळतही नव्हतं आणि दुसरी प्राइस पण जास्त. आता आज काय झालं का? काय केलं? साधा सिंपल जीन, इन्सुलिन जीन काय केलं आपण बाहेर काढला आणि बॅक्टेरियामध्ये टाकला. काय केलं? बॅक्टेरियामध्ये इन्सुलिन जीन. आता इन्सुलिनचा ह्या बॅक्टेरियाला काय उपयोग आहे का? नाहीये. मग बॅक्टेरियाने काय केलं? इन्सुलिन तयार करायचं आणि बाहेर सिक्रेट करायचं. इन्सुलिन काय करायचं? बॅक्टेरियानं इन्सुलिन तयार करायचं. म्हणजे बॅक्टेरियाला काय काम लावलं आपण? इन्सुलिन तयार करायचं काम लावलं. आज हजारो करोडो बॅक्टेरिया आपण जर एका टँक मध्ये ठेवले तर ते हजारो करोडो ml काय करतात? इन्सुलिन तयार करतात. जास्त काय यांना काही दुसरं खायला घालायची पण गरज नाही, सॅक्रिफाईस करायची गरज नाही, काय नाही. ते आपोआपच इन्सुलिन बाहेर टाकतात. मग काय करायचं? फक्त फिल्टर करून घ्यायचं आणि प्युरिफाय करून बॉटलमध्ये टाकून द्यायचं. म्हणून आपण इन्सुलिनची प्राइस आता कमी झालेली बघायला मिळते किंवा कमी केलेली बघायला मिळते. तर अशा प्रकारचा इंडस्ट्रियल यूज किंवा काही एन्झाईम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स, ते एन्झाईम सुद्धा काय केलं जातं? एक जीन घेतला जातो, तो जीन त्या बॅक्टेरियामध्ये टाकला जातो आणि ते एन्झाईम्स तयार केले जातात. म्हणजेच हॉर्मोन्स असतील, सम हॉर्मोन्स जस्ट लाईक इन्सुलिन, एन्झाईम्स असतील, एन्झाईम्स किंवा एनी अदर मोलिक्युल्स, कुठल्याही प्रकारचे मोलिक्युल्स असतील, molecules, कुठल्याही प्रकारचे molecules. These all molecules, enzymes, hormones can be prepared with the help of this genomics, by use of this genomics. And so this genomics is very important. कितीतरी ड्रग्स असतात, DNA ओरिजिनेटेड ड्रग्स असतात. लक्षात ठेवा. आता जे लार्ज प्रोडक्शन जे वॅक्सिनचं होतं ते कसं होतं? विथ द हेल्प ऑफ दिस genomics. लक्षात ठेवा. हे जे प्रोडक्शन आहे सगळं लसीचं, लस मागच्या काही दिवसांमध्ये मिळतच नव्हती, आज धरून द्या का? प्रोडक्शन वाढलं. प्रोडक्शन कसं वाढवलं? विथ द हेल्प ऑफ जिनॉमिक्स. लक्षात. इंडस्ट्रियल यूज, इंडस्ट्रीने काय केलं? जिनॉमिक्सचा वापर केला. वेळ लागला पण त्यांनी स्टँडर्डाइज करायला वेळ लागला, पण आज एवढं स्टँडर्डाइज झाले की किती लसच लस पाहिजे तेवढी लस देऊ शकता तुम्हाला. आंघोळ करायची म्हटलं तरी लस देते, एवढी लस. पण मागच्या 2-3 महिन्यामध्ये मिळत नव्हती, कारण ह्या 3 महिन्यामध्ये एवढा प्रोग्रेस झाला आणि जिनॉमिक्स मुळे हे प्रोसिजर सेट झाली आणि आज तुम्हाला लार्ज अमाऊंट मध्ये लस सुद्धा उपलब्ध झालेली बघायला मिळते. क्लिअर? तर अशा पद्धतीने आपल्याला जिनॉमिक्स महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. सो दिस जिनॉमिक्स इज व्हेरी मच युजफुल. म्हणजे जर उद्या जर तुम्ही डॉक्टर वगैरे कधी झाला आणि तुम्हाला जर नवीन ड्रग तयार करायचा असेल तर तुम्हाला जिनॉमिक्सचा उपयोग होऊ शकतो आणि त्याचाच होतो. लक्षात ठेवा. आजच्या जगामध्ये फार ही जिनॉमिक्स पुढे गेलेलं आहे आणि ह्या जिनॉमिक्स मुळे आपल्याला खूप मदत झालेली बघायला मिळते. खूप गोष्टी. जीन थेरपी ऐकलं तुम्ही कधी? जीन थेरपी. काही लोकांचे जीन डिफेक्टिव्ह असतात, काही लोकांचे जीन काय असतात? डिफेक्टिव्ह असतात. असे जीन सुद्धा रिप्लेस करण्यासाठी आता साधा जीन आपण सांगू, मेलॅनिन तयार करणारा जीन आहे, तो डिफेक्टिव्ह आहे. म्हणून काही लोकांच्या स्किन मध्ये मेलॅनिनच तयार होत नाही, ते व्हाईट असतात, कंप्लीट व्हाईट. कंप्लीट म्हणजे कंप्लीट व्हाईट, अल्बिनो म्हणतो आपण त्याला. केस सुद्धा पांढरे असतात. लहान मुलं असतात त्याचे पण, वयस्कर लोकांचे सोडून द्या, लहान मुलं असतात त्याचे पण केस पांढरे, स्किन पण एकदम पांढरी, लालच दिसते. पांढरी म्हणजे लाल पूर्ण दिसते. हे असं का होतं? तर त्यांचे जीन काय? डिफेक्टिव्ह. मग काय होतं? ते जीन सतत तिथंच असतात आणि ते बदलत नाही. मग आता काय करायचं अशांना? असं जसं एक्झाम्पल घेतलं तर अशांना काय केलं जातं? तर त्याचा अगोदर जीन बदलून टाकायचा.
त्याला काय करायचं, मेलेनिन तयार करणारा जीन त्याच्यामध्ये टाकायचं, जा विषय संपला. म्हणजे एवढी सारी जीन थेरपी आपल्याला इथं असलेली बघायला मिळते. कितीतरी असे डिसीज आहेत की त्याच्यासाठी जीन थेरपी वापरली जाते. दॅट इज ऑल्सो अ टाइप ऑफ अ जिनॉमिक्स ऍप्लिकेशन. ते सुद्धा जिनॉमिक्सच ऍप्लिकेशन असलेलं बघायला मिळतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या जीन थेरपी साठी सुद्धा ह्या जिनॉमिक्सचा उपयोग झालेला बघायला. कितीतरी ट्रीटमेंट आजच्या जगामध्ये आपल्याला असलेल्या बघायला मिळतात, त्या जीन थेरपीवरती आधारित आहेत असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट द जिनॉमिक्स. Next important point we do have, that is a human genome project. Human genome project. Human genome project. This project is for determining the सिक्वेन्स ऑफ ह्युमन जीनोम. हा कशासाठी महत्वाचा होता, दोन वेगळ्या प्रकारच्या गोष्टीसाठी आपल्याला महत्वाचा असलेला बघायला मिळतो. हा कशासाठी, एक सगळ्यात महत्वाची, डिटरमाइन. इट इज युज्ड फॉर डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन जीनोम. Human genome is the main purpose of this human genome project. सगळ्यात महत्त्वाचा हा ह्युमन जीनोम प्रोजेक्ट आपल्याला 1990 साली सुरू झालेला बघायला मिळतो. कधी सुरू झाला, 1990 मध्ये सुरू झाला ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. हा ह्युमन जीनोम प्रोजेक्ट हा मल्टीनॅशनल प्रोजेक्ट होता. कसला होता, मल्टीनॅशनल प्रोजेक्ट होता. आपण थोडीशी हिस्ट्री बघूया आणि त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, मल्टीनॅशनल प्रोजेक्ट होता हा सगळ्यात महत्त्वाचा. ठीक आहे, या मल्टीनॅशनल प्रोजेक्ट मध्ये मल्टीनॅशनल मेनी नेशन्स वेर इन्वॉल्व्ड इन द स्पॉन्सरिंग ऑफ दिस ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. आणि हा एका विशिष्ट अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनने कंट्रोल केलेला बघायला मिळत होता. ठीक आहे, इंटरनॅशनल इंस्टिट्यूट एडमिनिस्ट्रेशन, इंटरनॅशनल एडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन किंवा ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी कोऑर्डिनेट केलं होतं. कोण कोऑर्डिनेट करत होतं लक्षात ठेवायचं, हे इंटरनॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन फॉर ऑफ ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन. ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन जी आहे, ह्युगो असं म्हटलं तरी चालेल. ह्युगो, ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन. ही जी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन ही फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे की ह्युमन जीनोम स्टडी पूर्ण मॅपिंग करायचा किंवा तो जो प्रोजेक्ट आहे तो कोऑर्डिनेट करायचा. ठीक आहे, याच्यासाठी एक बॉडी होती किंवा इंटरनॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन होतं आणि ते ऍडमिनिस्ट्रेशन कुठलं आहे, ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन असं त्याला आपण म्हटलं. ठीक आहे, या ह्युमन जीनोमसाठी सगळ्यात महत्त्वाचं कोऑर्डिनेशन किंवा प्रोजेक्ट स्पॉन्सरिंग एजन्सी कोण होती, तर युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ एनर्जी, DOE असं, सॉरी DAE, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी जे आहे ते आपल्याला याच्यासाठी स्पॉन्सर केलेलं बघायला मिळतं. किंवा डिपार्टमेंट ऑफ एनर्जी असं म्हटलं तरी चालेल, ॲटॉमिक एनर्जी नाही तर एनर्जी, डिपार्टमेंट ऑफ एनर्जी DOE असं म्हटलं तरी चालेल, DOE डिपार्टमेंट ऑफ एनर्जी. आणि दुसरी इन्स्टिट्यूट याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली बघा, US DOE, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एनर्जी. ही ऑर्गनायझेशन जसं आपलं DRDO आहे ना, तसं यांचे एक डिफेन्स एक वेगळ्या प्रकारचे एक ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये असतं, वेगवेगळे विंग्स असतात त्याचं एक पार्ट आहे डिपार्टमेंट. तर त्या डिपार्टमेंटनं याचं कोऑर्डिनेशन केलं. आणि दुसरं
NIH नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अशा 2 इन्स्टिट्यूट याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असलेल्या आपल्याला मिळतात किंवा त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे नेशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळतात. म्हणून सुरुवातीला ह्या दोघांनी जरी प्रपोज केला आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट बाकीच्यांची जरी झाली असली तरी म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो मल्टीनॅशनल असं म्हणतो. याच्यामध्ये काय की युनायटेड किंगडम इन्व्हॉल्व झाला, त्याच्यानंतर जर्मनी इन्व्हॉल्व झाला, जापान आहे, इंडिया आहे, चायना आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे देश याच्यामध्ये सहभागी झाले. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणतात होतं मल्टीनॅशनल प्रोजेक्ट असं म्हणतात. इट इज अ बिग प्रोजेक्ट, खूप मोठा प्रोजेक्ट होता. ठीक आहे, अब्जावधी रुपये याच्यासाठी खर्च केलेले आहेत, ऑलरेडी खर्च केलेले आहे. हा प्रोजेक्ट 1990 साली जरी सुरू झाला तरी त्यांचं असं म्हणणं होतं की अपेक्षेप्रमाणे जवळजवळ मल्टी इयर प्रोजेक्ट होता. किती वर्षासाठी होता? 2005 पर्यंत हा चालणार होता. लक्षात ठेवा, यांचं म्हणणं काय होतं की इट हॅज फॉर्मली स्टार्टेड इन 1990 बट शुड बी कंप्लीटेड इन 2005. 2005 साली हा कंप्लीट होणार होता. पण काय झालं की टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली की तो 2003 मध्येच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कंप्लीट झाला असं डिक्लेअर केलं. म्हणजे 2 वर्ष अगोदरच त्यांना सक्सेस मिळाला. ठीक आहे, आणि या सक्सेसमुळे आपल्याला ह्युमन जीनोम प्रोजेक्ट हा खूप ऍडव्हान्स्ड स्टेजला गेलेला आहे असं लक्षात येतं. म्हणून आपण ह्या ह्युमन जीनोम प्रोजेक्ट मध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा सापडलेल्या बघायला मिळतात. काही भरपूर महत्त्वाच्या गोष्टी. तर पहिला आपण एम काय होतं, पहिलं मेन एम जर बघितलं तर अगोदर सांगितलं आपण टू डिटरमाइन स्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन जीनोम. पण इन ऍडिशन टू दिस ह्युमन जीनोम फक्त स्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन जीनोम एवढं जर डिटरमाइन करायचं असलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे मोटो होते किंवा ऑब्जेक्टिव्ह होते त्यांचे. पहिला सगळा ऑब्जेक्टिव्ह, सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय होता? मॅपिंग. काय होता? मॅपिंग. मॅपिंग ऑफ अ ह्युमन जीनोम. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय होता? मॅपिंग ऑफ अ ह्युमन जीनोम अँड इट्स अनालिसिस. दुसरा सिक्वेन्सिंग. सिक्वेन्सिंग हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह होता. पहिला मॅपिंग होता, दुसरा कशाचा? ह्युमन जीनोम. मॅपिंग ऑफ अ ह्युमन जीनोम, सिक्वेन्सिंग ऑफ अ ह्युमन जीनोम. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती टू डेव्हलप अ डाटाबेस टू स्टोअर द इन्फॉर्मेशन. डेव्हलप डाटाबेस. हा बायोलॉजीचा प्रोजेक्ट नव्हता तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुद्धा इन्व्हॉल्व झालेली बघायला मिळाली. ठीक आहे, काय पहिल्यांदा मॅपिंग करायचंय, सिक्वेन्स करायचा आहे. जर आपण बघितला तर ह्युमन मधल्या जीनचा सिक्वेन्स जो आहे, ह्युमन जीनोमचा जर सिक्वेन्स बघितला तर त्याच्यामध्ये 3.2 बिलियन न्यूक्लियोटाइड्स. किती? किंवा बेस पेअर्स. न्यूक्लियोटाइड्स म्हणण्यापेक्षा बेस पेअर्स किती आहेत? 3.2 बिलियन. आता हा 3.2 बिलियन न्यूक्लियोटाइड्स जर आपल्याला लिहून काढायचे म्हटले तर किती पुस्तकं लागतील? बघा जरा विचार करू. एका लाईन मध्ये किती शब्द असतात? साधारणतः 10. एका शब्दामध्ये अंदाजे किती अक्षर असतात? 5. एव्हरेज 5. 5 गुणिले 10 म्हणजे एका ओळीला किती अल्फाबेट बसतात? 50. बरोबर? 50 अल्फाबेट्स. आता एका पानावरती किती ओळी असतात? काय लॉजिक आहे. ठीक आहे, 30 ओळी असतात. म्हणजे एका पानावरती किती अल्फाबेट असतात? बरोबर. आपल्याला अल्फाबेट किती आहेत? म्हणजे किती पानं लागतील? माहिती. एक पुस्तक जर आपण 1000 पानाचं म्हटलं
तर अशी हजारो पुस्तकं आपल्याला लागतील. किती लागतील? हजारो पुस्तकं. हा पहिला प्रॉब्लेम काय होता की ह्या स्टोअर ही सगळी माहिती आलेली स्टोअर कुठे करायची? हजारो पुस्तक म्हणजे खूप मोठी खोली लागली असती. आता दुसरा प्रश्न, हाऊ टू यूज दॅट इन्फॉर्मेशन. एखादा जीनची सिक्वेन्स पाहिजे असेल मला, तर मला कुठलं पुस्तक काढायला पाहिजे, ते बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे मी. आणि मला जो पाहिजे तो सिक्वेन्स वाचण्यासाठी सगळी पुस्तक वाचायला पाहिजे प्रत्येकाला, बरोबर ना? म्हणून त्यांना काही सॉफ्टवेअर सुद्धा डेव्हलप करायचे, काही डाटाबेसेस डेव्हलप करायचे, ते सुद्धा डाटाबेस. आणि म्हणून आता एवढ्याच्या पेनड्राईव्हवरती हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सगळा बसतो आणि तुम्हाला पाहिजे तसा यूज करता येतो. म्हणून टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळते. तर पहिली सगळ्यात महत्वाची डेव्हलपमेंट आपल्याला असलेली बघायला मिळते की टू स्टोअर द इन्फॉर्मेशन इन द डिफरंट टाइप्स ऑफ द डाटाबेसेस. ठीक आहे. आता दुसरा, टू डेव्हलप अ डिफरंट टाइप्स ऑफ द टेक्नॉलॉजीज. डेव्हलप various tools and techniques. वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आणि टेक्निक्स आपल्याला याच्यामध्ये डेव्हलप करता येणार होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स होत्या. कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स होत्या? डीएनए सिक्वेन्सिंग टेक्निक आहे, डीएनए मॅपिंग टेक्निक आहे, मॅपिंग आपण बघितलं. ठीक आहे. अनालिसिसच्या टेक्निक होत्या, वेगवेगळे टूल्स होते. हे इन्स्ट्रुमेंट सुद्धा डेव्हलप करायला पाहिजे ना, याच्यासाठी डाटाबेस तयार करणं हे सुद्धा टूल आहे. अशा वेगळ्या प्रकारच्या टूल्स आणि टेक्निक्स सगळ्या डेव्हलप करणं हे सुद्धा याचा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश होता. आणि त्याच्यानंतर इट इज अ ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी तिसरं, त्याच्यानंतरचं चौथं किंवा पाचवं, चौथं जरी म्हटलं तरी चालेल, हे दोन्ही एकत्र केले तरी चालेल. हा, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. जी काही टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे, जी काही माहिती तयार झाली, इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन एज वेल एज टेक्नॉलॉजी हॅज टू बी ट्रान्सफर्ड फॉर द यूज ऑफ दिस इन्फॉर्मेशन फॉर अ कॉमन पीपल, कॉमन मॅन. आता इंडस्ट्रियल प्रायव्हेट सेक्टर आहे. आता समजा ह्युमन जिनोमचा जर माहिती तयार असेल तर ती कुणी वापरली पाहिजे? वापरायला पाहिजे ना कुणीतरी. ही माहिती वापरण्यासाठी रेडी आहे, अवेलेबल आहे. आणि ही काय झाली? ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. मग आता इंडस्ट्रीसाठी जसं आपण बघितलं की ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे, त्याच्यामधली इन्फॉर्मेशन सगळ्यांना ट्रान्सफर केलेली बघा. इट इज रेडी टू यूज. यू कॅन ऑल्सो टेक इन्फॉर्मेशन अँड यूज फॉर युअर पर्पज. सो दॅट इज अ ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. अँड अगेन लास्ट वन, टू डेव्हलप अ लीगल papers or legal, what we can say, to develop laws and many different other regulations. To develop laws and regulations for ethics. आता काय होईल? ज्या वेळेस हा एवढा प्रोजेक्ट आहे, हा चांगल्या कारणासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो, वाईट कारणासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे. एखादा जीन आपल्यासाठी चांगला आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्या जीनला ब्रेक करण्यासाठी सुद्धा आपण ती माहिती वापरू शकतो. म्हणजेच जसं आपण म्हणतो की ऍटम बॉम्ब आहे, तो तयार करण्यासाठी कशासाठी तयार केला? तर तो एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी उपयोगी येईल म्हणून तयार केला, पण आता डिस्ट्रक्शनसाठी वापरला जातो. तर असं याचा सुद्धा माहिती असतं. वेगळी यूज होऊ शकतात आहेत, त्याच्याबद्दल आपण काही डिस्कस करायची आवश्यकता नाही. पण त्याच्या संबंधितले सगळे जे लॉज आणि रेग्युलेशन्स आहेत, इथिकल कमिटीज आहेत, इथिकल फॉर्म्युलेशन्स आहेत, इथिकल रूल्स आहेत, ते सगळे डेव्हलप करण्याचा उद्देश सुद्धा याच्यामधून असणार. ऑल द इन्फॉर्मेशन which is discovered or which is developed during the human genome project is under the ethical regulations. लक्षात ठेवा, ती आपण वापरू शकतो, पण कशासाठी वापरायचं हे इथिकल रेग्युलेशन्स आपल्याला आहे. जर आपण चुकीच्या पद्धतीसाठी जर वापरली तर त्याच्यासाठी पनिशमेंट सुद्धा आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. चांगल्या कारणासाठी, सगळे चांगल्या कारणासाठी वापरलं तर तुम्हाला काही कोण म्हणणार नाही, पण चुकीच्या कारणासाठी वापरलं तर मात्र तुम्हाला त्याची शिक्षा भेटणार. अशा पद्धतीने इथिकल लॉ, रूल्स अँड रेग्युलेशन साठी सुद्धा आपल्याला हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ओळखला गेलेला बघायला
तर लक्षात ठेवायचं, पहिलं मॅपिंग आणि सिक्वेन्सिंग, डेव्हलप अ डाटाबेस टू स्टोअर द इन्फॉर्मेशन, डेव्हलप अ टूल्स अँड डिफरंट टेक्निक्स as well as transfer of technology to the society or to the common people as well as private sector and to develop a ethical rules and regulation. अशा प्रकारचा हा वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ह्युमन जीनोम प्रोजेक्टचे असलेले बघा. It was not the only motto of the human genome project that to determine the sequence or structure of a human genome. फक्त ह्युमन जीनोमचा स्ट्रक्चर आपण काढायचं आहे एवढंच फक्त याच्यामध्ये काही नव्हतं. तर याच्यामध्ये ऍडिशनल काय होतं, टू डेव्हलप द जीनोम सिक्वेन्स आणि टू सिक्वेन्स कशाचा सिक्वेन्स करायचा होता, वेगवेगळ्या जीनोमचा करायचा होता. जीनोम ऑफ अदर एनिमल, जीनोम ऑफ अदर एनिमल्स, वेगवेगळ्या एनिमलचा जीनोम सुद्धा आपण सिक्वेन्स केलेला. इट वॉज अनदर पर्पज ऑफ द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. फक्त ह्युमनच्याच संबंधित सगळी माहिती असायला पाहिजे का, नाही, इतरांच्याच संबंधित सुद्धा माहिती असायला पाहिजे, हे आपण बघितलं. त्याच्यासाठी आपण काय केलं, इतर एनिमलचा, कुठल्या कुठल्या एनिमलचा असेल, माईस असेल, माऊस, माऊस, मस्क्युलस, मस्क्युलस, माईस, उंदीर, उंदराचा सुद्धा जीनोम आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर ड्रॉसोफिला, ड्रॉसोफिला त्याला आपण फ्रूट फ्लाय असं म्हटलं तरी चालेल. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, ठीक आहे, ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, त्याचा जीनोम सुद्धा आपण सिक्वेन्स केला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही छोटे अॅनिमल सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत, काही प्लांट घेतलेले आहेत. ठीक आहे. प्लांट मध्ये जर बघितलं तर राईस प्लांट घेतलेला आहे, राईस असेल किंवा अरेबिडोप्सिस, थॅलिया अँड राईस अँड अरेबिडोप्सिस थॅलिया, याचा सुद्धा जीनोम आपण काय केला, सिक्वेन्स केलेला आहे. अजून पुढचा जीनोम आपण सिक्वेन्स केलेला आहे राऊंड वर्म, एनिमल, राऊंड वर्म, त्याच्यामध्ये सी इलिगन्स किंवा सिनोरॅबिटिस इलिगन्स, अशा नावाचा जो निमॅटोड आहे, त्या निमॅटोडचा किंवा राऊंड वर्म आहे त्याचा सुद्धा जीनोम आपण काय केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे किंवा सिक्वेन्स केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ईस्ट तर आहेच, ईस्ट, सॅकॅरोमायसिस सिरियस, त्याच्यानंतर बॅक्टेरिया असेल, बॅक्टेरियामध्ये इकोलाई, ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमचे जीनोम आपण ऑलरेडी सिक्वेन्स केलेले आहे अंडर द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आपल्याला उद्भवतो, नेम इटसेल्फ सजेस्ट दॅट इट इज ओनली इन केस ऑफ अ ह्युमन रिलेटेड जीनोम, ह्युमन रिलेटेड जीनोमच्या संबंधितच ते सांगतो. पण फक्त ह्युमनचा जीनोम आपण सगळा स्टडी केलाय का याच्या अंडर, तर नाही. याच्या अंडर आपण काय केला, ह्युमनचा केला, याच्यानंतर माईसचा केलाय, याच्यानंतर ड्रॉसोफिलाचा केलाय, राईसचा केलाय, राऊंड वर्मचा केलाय, ईस्टचा केलाय, बॅक्टेरियाचा केलाय. आपण जर बघितलं ह्युमनच्या बाबतीत जर बघितलं, ह्युमन आपल्याला किती सिक्वेन्स, किती बेस पेअर्स असलेले बघायला मिळतात, अबाउट 3 बिलियन अँड जीन्स सुद्धा याच्यामध्ये आहेत. जीन्स किती जीन्स आहेत ह्युमन जीनोम मध्ये, किती जीन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत, 33,000 जीन्स आर देयर. लक्षात, जीन्स किती आहेत ह्युमन जीनोम मध्ये कंप्लीट सगळे जर आपण बघितले तर किती जीन्स आहेत, 33,000 जीन्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला. हे सुद्धा महत्वाचं आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माईस मध्ये जर बघितलं तर 2.9 बिलियन एवढे बेस पेअर्स आहेत, बेस पेअर्स. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जीन्स जर बघितले तर 25,000 जीन्स आपल्याला माईस मध्ये डिस्कवर केलेले बघा मिळतात किंवा फाइंड आउट केलेले बघा.
जर आपण ड्रॉसोफिलाचा जर विचार केला तर ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला कमी 165 मिलियन एवढे यांचे क्रोमोझोम नंबर सुद्धा आपण फाइंड आउट केले. आपल्याला टेबल दिलेलं आहे, क्रोमोझोम नंबरचं काही इथं मेन्शन करत नाही. याचं कारण फक्त एकदा मी मेन्शन केलं तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी अंडरस्टँड करता येईल. ठीक आहे. जर आपण ड्रॉसोफिलाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 13,000 जीन्स असलेली बघा 13,000. त्याच्यानंतर राईस किंवा अरेबिडोप्सिस कॅलियाना प्लांट मध्ये जर बघितलं 157 मिलियन एवढा. आणि त्याच्यामध्ये जीन्स जर बघितले याच्यामध्ये जीन्स अगेन 25,000 आणि त्याच्यानंतर राऊंड वर्म मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 97 मिलियन एवढे बेस पेअर्स आहेत आणि जीन्स 19,000 असलेले बघायला मिळतात. आणि ईस्ट मध्ये 12 मिलियन आणि बॅक्टेरियामध्ये 4.6 मिलियन एवढी जीन्स आहेत, सॉरी न्यूक्लियोटाइड्स आहेत. आणि जीन्स जर बघितलं तर 6,000 जीन ईस्ट मध्ये आहेत आणि 4,000 जीन आपल्याला बॅक्टेरियामध्ये असतात. सिक्वेन्स जर बघितला तर सगळ्यात जास्त न्यूक्लियोटाइड कोणामध्ये आहेत? ह्युमन मध्ये आहेत, त्याच्यानंतर माईस मध्ये आहेत, त्याच्यानंतर ड्रॉसोफिला. आता एकच अंडरस्टँड करायला पाहिजे आपण इथं, ड्रॉसोफिला मध्ये जरी 165 मिलियन न्यूक्लियोटाइड असले तर जीन्स किती आहेत? फक्त 13,000. आणि त्याच्यानंतर 30 राईस मध्ये जर बघितलं तर किती? जवळजवळ 50%च न्यूक्लियोटाइड्स आहेत दॅन द ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला पेक्षा किती कमी आहेत ना? किती आहेत? इकडे 165 आहे, इथं 97 ओनली. देन ऑल्सो दे हॅव अ 23 नाही 19 आहे, हा 19 जवळजवळ 19 आहे. किंवा दुसरा आपण अंडरस्टँड करूया म्हणजे कंपॅरिझन साठी फक्त मी म्हणतो 2.9 बिलियन न्यूक्लियोटाइड्स कोणामध्ये आहेत? माईस मध्ये आहेत. आणि दुसरा राईस मध्ये किती आहेत? 157 मिलियन सॉरी मिलियन आहे, म्हणजे फार कमी आहे. जवळ जर बघितलं तर 2,000 आहेत असं म्हणूया आणि हा फक्त 157 आहे. ठीक आहे. एवढा डिफरन्स जरी असला तरी सुद्धा जीन्स मात्र काय आहेत? जवळजवळ सेम आहे. ठीक आहे. म्हणजे जीनोम जरी सेम असला साइज ऑफ जीनोम इज इक्वल इन द माउस अँड द राईस, बट द जीन एक्सप्रेस्ड आर कम्प्लिटली डिफरंट. जीन एक्सप्रेशन मात्र पूर्णपणे वेगळं असलेलं बघायला. असा आता आपण जर असा थोडासा जरी फरक बघितला, इथं 3 बिलियन आहे आणि फक्त 100 मिलियनचा इथं फरक आहे. किती? 100 मिलियनचा फक्त फरक जरी असला तरी याच्यामध्ये जवळजवळ 8,000 जीन्स जास्त असलेले बघायला मिळतात. काही याच्यामध्ये जिनोम जरी छोटा असला तरी जीन्स त्या प्रमाणात जास्त असलेले बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं सगळा स्टडी आपल्याला केलेला बघायला मिळतो. जर आपण याचा सिक्वेन्स जर बघितला तर आपल्याला अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात येते की त्या प्रत्येकामध्ये किती क्रोमोझोम आहे आणि त्या क्रोमोझोमचा सिक्वेन्स काय आहे, तो कुठला जीन कुठल्या क्रोमोझोम वरती आहे हे सुद्धा आपण डिटरमाइन केलेलं बघायला मिळेल. म्हणजे ऑन विच क्रोमोझोम विच जीन इज प्रेझेंट, कुठल्या क्रोमोझोम वरती कुठला जीन प्रेझेंट असतो मॅपिंग मध्ये ते आपण केलेलं. ते सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या अॅनिमलचं माहित असलेलं बघायला मिळतं किंवा ह्या सगळ्या ऑर्गॅनिझमचं माहित असलेलं बघायला मिळतं. स्टील दिस जीनोम प्रोजेक्ट इज गोइंग ऑन. फक्त हा इथे संपला असं नाही, हे कंटिन्युअसली एव्हरी टाइम न्यू जीनोम सिक्वेन्स ऑफ अ जीनोम ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम इज बीइंग ऍडेड. नवीन ऑर्गॅनिझमच्या जीनोमचा सिक्वेन्स दरवर्षी दररोज म्हणा ऍड होत जातो आहे. आणि प्रत्येकाचा जर जीनोम सिक्वेन्स जर आपल्याला माहित झाला तर आपण प्रत्येकाचा उपयोग सुद्धा करू शकतो. आता साधा एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की हे कंपॅरेटिव्ह स्टडी का करायचं आपल्याला. एखादं काय मेडिसिनल प्लांट आहे, एखादं काय मेडिसिनल प्लांट आहे आणि ते मेडिसिनल प्लांट कुठेतरी प्रेझेंट आहे XYZ ठिकाणी आपल्याला माहित नाही, पण त्याचा जीनोम जर माहित असेल तर आपण काय करतो फाइंड आउट करू शकतो की अशा प्रकारचे मेडिसिन कुठल्या प्लांट मध्ये सापडतो. ठीक आहे.
मग आता आपल्याला कितीतरी प्राणी नष्ट झालेले बघायला मिळाले किंवा कितीतरी वनस्पती नष्ट झालेल्या बघायला मिळाल्या. का? त्यांचा ओव्हर यूज केला, त्या वापरल्या, खूप वापरल्या, आणि त्या वापरल्यामुळे काय झालं की त्यांची संख्या कमी झाली, हळूहळू कमी झाली, नष्ट झाल्या. मग अशा प्रकारच्या वनस्पती आज आपल्याला वापरायला मिळतात का? नाही मिळत. मग आपण काय करणार, एखादा जर जिनोम आपल्याला जर माहित असेल तर तसा डीएनए आपण सिक्वेन्स आर्टिफिशियल तयार करू शकतो, तसा डीएनए. आणि तो डीएनए आपण कुठल्या तरी दुसऱ्या प्लांट मध्ये नेऊन ठेवू शकतो आणि तशा प्रकारचं मेडिसिन तयार करण्याची ॲबिलिटी आपल्यामध्ये येऊ शकते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट फार महत्त्वाचा असलेला आपल्याला मिळतो. सो दिस ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज व्हेरी सिग्निफिकंट फॉर मेनी डिफरंट थिंग्स ऑफ द पर्पजेस. ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मुळेच आपल्याला आज खूप गोष्टी शिकायला मिळतात किंवा खूप गोष्टींचं अंडरस्टँडिंग आपल्याला चांगलं बघायला मिळतं. तर हा झाला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सो दिस ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वी हॅव टू अंडरस्टँड इन द डिफरंट वे. वेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. तर आपल्याला शेवटचा पॉईंट राहिला, गडबड वगैरे काही नाही ना, तर तेवढा संपून टाकूया म्हणजे हा चॅप्टर फिनिश. लास्ट पॉइंट इज द DNA fingerprinting. DNA फिंगरप्रिंटिंग हा एक शेवटचा कॉन्सेप्ट आहे, म्हणजे आपला मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आज संपतो. आज आता बघितलं आपण की प्रत्येक ऑर्गॅनिझमचा जीनोम आपण सिक्वेन्स केला, माहित आहे की त्या जीन मध्ये किंवा त्या सिक्वेन्स मध्ये काय. पहिल्यांदा आपल्याला दोन कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवायचे, फिंगरप्रिंट आणि त्याच्यानंतर फिंगरप्रिंटिंग. काय पहिला फिंगरप्रिंट काय आहे? फिंगरप्रिंट फिंगरप्रिंट हाताचा अंगठा वगैरे त्यात आले. अगोदर अंगठे बहादर असं जर म्हटलं तर वाईट वाटायचं, फार म्हणजे फार वाईट वाटायचं. म्हणजे काय अंगठ्याचा विचार करतात, त्याला येत नाही काही. पण आज शिकलेली लोक फक्त अंगठ्यावर आले आणि जी न शिकलेली ती सहाय्य करायला लागली. ठीक आहे, सहाय्य करून करायला लागलं न शिकलेली, आणि शिकलेली काय करायला लागली, अंगठा करायला लागली. युनिकनेस आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाच्या अंगठ्यावरच्या ज्या रेषा असतात त्या काय असतात, युनिक असतात, त्या बदलत नाही. ठीक आहे, आपल्या वयानुसार बदलल्या तरी आपल्यासारख्या दुसऱ्याच्या नसतात, युनिक असतात. तसंच सम सिक्वेन्स और सम रिजन ऑफ अ डीएनए इज युनिक. प्रत्येकाचा डीएनए काय असतो, युनिक असतो. लक्षात ठेवायचं, माझा डीएनए युनिक आहे, तुमचा डीएनए युनिक आहे. हा डीएनए युनिक का असतो, युनिक प्रॉपर्टी ऑफ अ डीएनए. डीएनए युनिक का असतो? पहिला प्रश्न. It is due to the two different kinds of the reason. One is the recombination. काय? Recombination. Recombination म्हणजे काय? Combination of a two different DNA. कुणाचे डीएनए कंबाईन झालेले असतात, फादर अँड मदर. बघा, रिकॉम्बिनेशन कुणाचं झालेलं असतं, कुणामध्ये झालेलं असतं, फादर अँड मदर. आपल्यामध्ये जो डीएनए असतो तो कोणाकडून आलेला आहे, आई आणि वडिलांकडून, दोघांकडून आलेला. पण तो येत असताना कसा येतो, एकमेकांमध्ये मिक्स होऊन येतो. काय होतो, एकमेकांमध्ये मिक्स होऊन येतो. त्याला काय म्हणायचं, रिकॉम्बिनेशन असं म्हणायचं. ठीक आहे, आता हे रिकॉम्बिनेशन आपल्यामध्ये वेगळं असतं, आपल्या भावामध्ये वेगळं असतं, आपल्या बहिणीमध्ये वेगळं असतं. पण जीन काय कुणाकडून आले, वडिलांकडूनच आले, बरोबर. पण आपल्यामध्ये काय झाले, ते बदलले. आता साधं एक्झाम्पल सांगतो. आईचा ABC आहे मदर, आणि फादरचा काय BAC आहे. बरोबर, कॉम्बिनेशन कसे होतं, एक कॉम्बिनेशन होईल, त्यात पहिला AD एक्सचेंज होईल. कॉम्बिनेशन काय होईल, AD एक्सचेंज झाला म्हणजे काय झाला, नवीन जो आहे त्याच्यामध्ये एकामध्ये काय होईल, एकामध्ये DBC, दुसऱ्यामध्ये काय येईल, AAC. बरोबर, हे काय झालं, रिकॉम्बिनेशन. म्हणजे याच कॉम्बिनेशन कशामध्ये झालं,
त्यांच्यामध्ये झाला. म्हणजे हा एक वेगळा झाला, हा एक वेगळा झाला. आई वडिलांसारखे झाले का हे दोन्ही? नाही, जराशे बदल झाला. कशामध्ये? एका जीन मध्ये बदल झाला. त्याला काय म्हणायचं? रिकॉम्बिनेशन असं. सो दे आर युनिक टू इच अदर. स्वतःचे युनिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आले. आता दुसरं काय होतं? म्युटेशन होतं. काय होतं? म्युटेशन म्हणजे काय? द जीन अंडरगोज चेंजेस, परमनंट चेंजेस. जीन मध्ये परमनंट चेंज होतो, फंक्शन मध्ये नाही होत, पण त्याच्या सिक्वेन्स मध्ये होतो. बरोबर? तो सिक्वेन्स मध्ये झालेला चेंज म्हणजे काय झालं? म्युटेशन झालं. आता म्युटेशन आणि रिकॉम्बिनेशन मुळे काय होतं? युनिक डीएनए सिक्वेन्स तयार झालेला. काय होतो? युनिक डीएनए सिक्वेन्स तयार झालेला आपल्याला कळतो. आता हा जो युनिक डीएनए सिक्वेन्स आहे, दॅट युनिक डीएनए सिक्वेन्स इज नथिंग बट द फिंगरप्रिंट. त्याच युनिक डीएनए ला काय म्हणायचं? फिंगरप्रिंट असं किंवा त्याला काय म्हणायचं? डीएनए फिंगरप्रिंट असं. ठीक आहे? काय म्हटलं मी? युनिक डीएनए which is formed due to the recombination and the mutation is the DNA fingerprint, and finding out the DNA fingerprint is the DNA fingerprinting. So we can simply say that DNA fingerprint or simply fingerprint is a unique DNA makeup of individual. युनिक डीएनए मेकअप ऑफ अ इंडिव्हिज्युअलचा युनिक डीएनए मेकअप जो आहे त्याला आपण काय म्हणतो? फिंगरप्रिंट असं म्हणतो किंवा डीएनए फिंगरप्रिंट असं म्हणतो. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, डीएनए फिंगरप्रिंट काय होतं? इट इज डेव्हलप्ड और दीज आर कॉज्ड ड्यू टू द, जर आपण थोडंसं अजून बघितलं तर each and every individual has 99.9% similarity or same DNA of a species. तुमचा आणि माझा डीएनए मॅच केला, सगळ्यांचा आपल्या तिघांचा जर मॅच केला तर आपल्यामध्ये किती सिमिलॅरिटी येते? सेम किती आहे? 99.9% सेम आहे सगळे. कोणीही घ्या, ह्युमनचा कुठलाही इंडिव्हिज्युअल घेतला, त्याचा जीनोम घेतला आणि तो बघितला तर किती पर्सेंट सिमिलॅरिटी आहे? 99.9% सिमिलॅरिटी आहे. आता 0.01% काय आहे नेमकं, किंवा 0.1% नेमकं काय आहे? तर तो काय असतो? तो व्हॅरिएशन असतो. काय असतं? व्हॅरिएशन. दॅट व्हॅरिएशन इज ड्यू टू द रिपीट्स ऑफ अ डीएनए सिक्वेन्स. Repeats of a DNA sequence, repeated DNA sequence, repeated DNA sequence. बघा, हा जो रिपीटेड डीएनए सिक्वेन्स काय असतो? कसा असतो? कुठला डीएनए सिक्वेन्स रिपीट असतो? कुठलाही असेल, त्याला काय आपल्याला सांगता येणार नाही. पण किती असतो? 20 to 100 बेस पेअर्स डीएनए, बेस पेअर डीएनए undergoes a repetition, repeats. बघा, शॉर्ट असतात ते 20 किंवा 100 वेळा रिपीट झालेले. बघा, ते सिक्वेन्स जे असतात काय असतात? सतत रिपीट झालेले असतात. म्हणजे काय असेल? ATGC हा एक सिक्वेन्स आहे, XYZ सिक्वेन्स. हा सिक्वेन्स काय होतो? ATGC दोनदा रिपीट झाला. असा कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किती? कमीत कमी 20 वेळा आणि जास्तीत जास्त 100 वेळा रिपीट झालेला असतो. बरोबर? त्याचा रिपीटचा नंबर काय होतो? व्हॅरिएबल झाला. बरोबर? नंबर काय असेल याचा रिपीटचा? कमी असेल. मग माझ्यामध्ये काय असेल? 2 असेल, तुझ्यामध्ये 4 असेल, त्याच्यामध्ये 5 वेळा रिपीट झालेला असेल. लक्षात येतं? आता बघा, एक इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यामध्ये 25 वेळेस रिपीट झालेला आहे. दुसरा इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये काय 26 वेळा रिपीट झालेला आहे. तिसरा इंडिव्हिज्युअल 50 वेळेस रिपीट झालेला आहे. बघा पॉसिबिलिटी काढा. 20 किती रिपीट झालेले असतात? बरोबर? आणि किती वेगवेगळ्या ठिकाणी. तर ज्याचा 25 वेळेस रिपीट झालेला आहे
ATGC एवढा सिक्वेन्स जस्ट फॉर अ शेक ऑफ इन्फॉर्मेशन, एवढा सिक्वेन्स 2 वेळेस रिपीट झाला. तर ह्या रिपीट्सला काय म्हणायचं? व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स. ह्या सिक्वेन्सला काय म्हणायचं? ह्या रिपिटेशनला काय म्हणायचं? ह्या व्हेरिएशनला काय म्हणायचं? व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स. टॅन्डम सतत, पुन्हा पुन्हा, सिक्वेन्शियली 1 2 पुन्हा तेच रिपीट. ठीक आहे, अशा पद्धतीचे व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स आर यूज्ड अँड दिस आर युनिक टू द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम साठी हे काय असतात? युनिक असलेले बघायला मिळतात. कमी जास्त असलेले बघायला मिळत असलेले कमी जास्त असतात. म्हणून आपण काय करतो? एकाला काय दिलं नंबर आपण 25 रिपीट्स असतील, दुसऱ्याला 26 असतील, तिसऱ्याला 50 असतील. मग आपण काय करायचं? ह्या रिपीट्सला आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे, आणि ह्या रिपीट्सला आयडेंटिफाय करून आपण काय करणार? त्या जो कोणी इंडिव्हिज्युअल आहे त्याचं युनिक कोड काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. लक्षात आलं? द बेसिस फॉर द डीएनए फिंगरप्रिंटिंग इज अ व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स, किंवा सिंपली यू कॅन से VNTR. VNTR is the basic for the changes, variations in the DNA. 0.1% चेंजेस जे असतात ते कुठे असतात? तर हे रिपीट्स कमी जास्त असतात, किंवा कधी कधी जास्त असतात, वेगळेच असतील, काही याच्यामध्ये वेगळे असतील. दॅट डझंट मॅटर. ठीक आहे, मग आपण हे फक्त शोधायचे की हे टॅन्डम रिपीट्स कुठले आहेत. आपल्यासाठी वेगळा टॅन्डम रिपीट असतो, दुसऱ्या एनिमलसाठी वेगळा टॅन्डम रिपीट असतो. ठीक आहे, टॅन्डम रिपीट आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. ठीक आहे, एखादी फॅमिली असते की त्याच्यासाठी टॅन्डम रिपीट्स वेगळेच असू शकतात फॅमिलीचे, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्याच्यानुसार आपण सिक्वेन्स करायचं. म्हणून 2 माणसं एकत्र जरी असली, सेम जरी दिसत असली, तरी त्यांचा टॅन्डम रिपीट मात्र वेगळा असू शकतो. मी काय म्हणलं? 2 माणसं जरी सेम असली, सेम दिसायला, जुळे सोडून, लक्षात 2 माणसं कधी कधी सेम दिसतात, भाऊ आहेत का असं म्हणतो, दिसायला सेम असतात, पण त्यांचे टॅन्डम रिपीट्स काय असतील? वेगळे असतील. म्हणजे डीएनए काय वेगळा, एक्सप्रेशन सेम असेल जीन्स, पण सिक्वेन्स काय असेल? वेगळा असेल. लाईकवाईज मग आपण ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, हीच बेसिक इन्फॉर्मेशन कोणासाठी वापरतो? वी यूज इट फॉर द डीएनए फिंगरप्रिंटिंग. आणि ही डीएनए फिंगरप्रिंटिंग कशी केली जाते ही शॉर्ट मध्ये मी सांगणार आहे, कारण आपल्याला काय ही मेथड आहे, त्याच्यामुळे जास्त काय याच्यात सगळ्यात महत्त्वाचं स्टेप्स असतात, बाकी काही जास्त नसतं. लालजी सिंग किंवा या डीएनए फिंगरप्रिंटिंगची सुरुवात किंवा डिस्कवरी एलिस जेफ्री नावाच्या शास्त्रज्ञाने केली. एलिस जेफ्री लक्षात ठेवायचं, 2 शास्त्रज्ञ याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. एलिस जेफ्री डीएनए फिंगरप्रिंटिंग सुरू केली, म्हणून त्याला फादर ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग असंही म्हटलं जातं. आणि दुसरा आहे लालजी सिंग. लालजी सिंग हा इंडियन आहे आणि त्याने काय केलं? इंडियामध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंग सुरू करण्याचं काम केलं. इंडियामध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंग सध्या कोणी सुरू केलेलं आहे? तर लालजी सिंग, द फादर ऑफ इंडियन डीएनए फिंगरप्रिंटिंग असं म्हटलं तरी चालेल. फादर ऑफ इंडियन डीएनए फिंगरप्रिंटिंग इज द लालजी सिंग आणि फादर ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग इज द एलिस जेफ्री. क्लिअर? हा, तर बघूया आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये स्टेप्स असतात. पहिली सगळ्यात महत्त्वाची असते आयसोलेशन. आयसोलेशन ऑफ अ डीएनए. डीएनएचं आयसोलेशन करायचं म्हणजे कुणाकडून करायचं? ज्याचा डीएनए फिंगरप्रिंट करायचा आहे त्याच्याकडून डीएनए घ्यायचा. बरोबर? बघा हा कुठून मिळवला जातो? वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळवला जातो. हेअर रूट्स मध्ये असेल किंवा ब्लड असेल, सिमेन सॅम्पल असेल किंवा कुठलेही साधं सिंपल कुठलाही टिश्यू असेल, that can be used for the isolation of a DNA. Very small amount of a tissue can be sufficient for the isolation of a DNA format. त्याच्यामधून डीएनए आपण बाहेर काढू शकतो. आता काय करायचं? त्याचा डीएनए बाहेर काढायचा आणि त्याचं काय करायचं? पीसीआर करायचं. मग काय म्हणतो आपण त्याला?
वेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन करायच्या. पहिल्या रिॲक्शन काय करायचं, पहिलं डायजेशन करायचं, रेस्ट्रिक्शन डायजेशन. रेस्ट्रिक्शन डायजेशन. वी यूज रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स फॉर द डायजेशन. काय एन्झाइम्स, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स. आपण रेस्ट्रिक्शन एन्झाइम शिकलो का, नाही शिकलो ना, मे बी बायोटेक्नॉलॉजी मध्ये असेल. ठीक आहे. दीज आर द एन्झाइम्स विच कट्स द डीएनए ऍट अ स्पेसिफिक साइट. ज्या ठिकाणी हे बाइंड होईल त्या ठिकाणी एक ठराविक अशा ठिकाणी बाइंड होतं आणि त्या डीएनए काय करतात, कट करतात. बघा, दीज आर ऑल्सो कॉल्ड एज अ मोलेक्युलर सीझर. मोलेक्युलर सीझर असं कात्री. बघा, हा जो डीएनए आहे, हा डीएनए कट करण्यासाठी एक एन्झाइम असतं, ते ठराविक ठिकाणीच कट करतं. त्याला काय म्हणायचं, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स असं म्हणायचं. याचा सिक्वेन्स परफेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल आता काय सिक्वेन्स बघितला होता आपण, ATGC. बघा इकडे लक्ष द्या, ATGC सिक्वेन्स बघितला होता. समजा एक जर एन्झाइम बघितलं, रेस्ट्रिक्शन एन्झाइम, जे काय करत असेल, T आणि G च्या मध्ये कट करत असेल. कोणामध्ये, T आणि G, म्हणजे AT आणि GC, AT आणि GC च्या मध्ये कट करत असेल, तर ते एन्झाइम काय कोणामध्ये कट करणार, कोणाला कट करणार, कोणाच्या मधला बॉन्ड कट करणार, ATGC मधला बॉन्ड कट करणार. म्हणजे AT मधला नाही, A आणि T सुरुवातीला असला पाहिजे, नंतरच्या T चा बॉन्ड काय करणार, तो ब्रेक काय तो, म्हणजे हा सिक्वेन्स तो कट करणार आहे आपल्याला माहिती असतं. म्हणून त्याला रेस्ट्रिक्शन असं म्हणतात, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स असं म्हणतात. दे आर रेस्ट्रिक्टेड टू कट ऍट अ स्पेसिफिक साइट. ठीक आहे. मग असे एन्झाइम्स आपण जर तयार केले, तर आता बघितलं तर एखाद्या डीएनएचा किती फ्रॅगमेंट्स तयार होतील हे फिक्स असतं. म्हणजे जेवढे ATGC रिपीट्स तेवढे त्याचे फ्रॅगमेंट्स तयार होणार. बरोबर. फॉर एक्झाम्पल हा कुठे कट करतोय, ATGC च्या मध्ये कट करतो. ATGC इथे एक रिपीट आहे, इथे कुठला रिपीट आहे, ATGC इथे एक रिपीट आहे, ATGC इथे एक रिपीट आहे. बरोबर. आता बघा हे कुठे कुठे कट करणार आहे, किती फ्रॅगमेंट तयार करणार, बघा आता याचं किती होतील फ्रॅगमेंट तयार, सांगा. फ्रॅगमेंट्स किती तयार होतील, किती ठिकाणी कट करतो ते, 3, म्हणजे फ्रॅगमेंट किती, 4. बरोबर. फ्रॅगमेंट 4. एक फ्रॅगमेंट असेल तो किती असेल, छोटा असेल. बरोबर. हा 1 फ्रॅगमेंट. दुसरा बघा इथून एवढा असेल, हा सेकंड फ्रॅगमेंट. त्याच्यानंतरचा फ्रॅगमेंट कुठं असेल, इथून इथपर्यंत असेल, हा तिसरा असेल. आणि इथून पुढचा जो फ्रॅगमेंट असेल तो काय असेल, चौथा. 4 फ्रॅगमेंट्स आहेत. आता साईज काय असेल फ्रॅगमेंटची, फ्रॅगमेंटची साईज काय वेगवेगळी. एकाची किती आहे, आता ह्या सिच्युएशन मध्ये एक फ्रॅगमेंट आहे 2 न्यूक्लियोटाइड्स आहे, दुसरा मोर दॅन 5 आहे, सॉरी मोर दॅन 4 आहे, दुसरा सुद्धा मोर दॅन 4 आहे, आणि तिसरा माहित नाही. ठीक आहे. आता काही सिक्वेन्स आपल्याला सेम असलेले बघायला मिळतील, काही सिक्वेन्स छोटे मोठे असलेले बघायला मिळतील, डझंट मॅटर. ठीक आहे. तर जे फ्रॅगमेंट्स, आता आपण मी इथं छोटे फ्रॅगमेंट्स करू. ठीक आहे. फ्रॅगमेंट्स, दीज फ्रॅगमेंट्स आर नथिंग बट द रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. त्या फ्रॅगमेंट्सला काय म्हणायचं, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट असं म्हणायचं. का, दीज आर द फ्रॅगमेंट्स ऑफ अ डीएनए व्हिच आर produced due to the restriction enzymes. हे शब्द लक्षात ठेवा बरं का. काय म्हटलं मी, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स ने काय केले, कट केलं, म्हणून जे फ्रॅगमेंट्स तयार झाले त्या फ्रॅगमेंट्सला काय म्हणायचं, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स असं कॉन्सेप्ट कसा, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स. क्लिअर. आता हे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स ची लेंथ काय असते, डिफरंट असते. लेंथ मध्ये व्हॅरिएशन आहे, पॉलिमॉर्फिझम असे आहे. लेंथ पॉलिमॉर्फिझम, मॉर्फिझम मॉर्फॉलॉजी वेगळी असते, अनेक मॉर्फॉलॉजी असतात, म्हणून पॉलिमॉर्फिक असं म्हणायचं. बरोबर. म्हणून हे एक आहे, याची मॉर्फॉलॉजी छोटी आहे, याची मोठी आहे, याची अजून मोठी आहे, याची त्याच्यापेक्षा मोठी आहे.
ठीक आहे. मॉर्फोलॉजी काय? लेंथ कमी जास्त आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं? रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट मध्ये लेंथ मध्ये काय पॉलिमॉर्फिझम आहे. काय रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट मध्ये काय पॉलिमॉर्फिझम आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम, or you can simply say RFLPs. रेस्ट्रिक्शन डायजेशन केल्यानंतर काय तयार होतं? RFLPs तयार होतात. क्लिअर? आता हे लक्षात ठेवायचं. आता मी त्याला नाव देऊन टाकतो. एक फ्रॅगमेंट आहे पहिला, न्यूक्लियोटाइड्स किती आहेत त्याच्यामध्ये? न्यूक्लियोटाइड किती आहेत? 1 आणि 2. दुसऱ्या याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड किती असतील? 1 2 3 4 आणि मध्ये किती बसतील साधारणतः सांगा? किती बसतील? 6 बसतील. 6 आणि 4 10. इथे किती बसतील? 2 आणि 2 4. इथे 5 बसतील. 9 बसतील. बरोबर? इथे किती असतील? 2 आणि किती बसतील पुढं? 15 बसतील. 15 आणि 2 17. बरोबर? असं काही नाही की ते असंच असतं, वेगळं असू शकतं. पण एक आहे 2 10 9 आणि 17. 2 10 9 आणि 17 असा सिक्वेन्स आहे. एवढे बेस पेअर्स त्याच्यामध्ये आहेत. ते फक्त रेफरन्स साठी लक्षात ठेवा. म्हणजे लेंथ पॉलिमॉर्फिझम किती आहे याच्यामध्ये? एकाची लेंथ आहे 2, दुसऱ्याची आहे 10, तिसऱ्याची आहे 9, चौथ्याची आहे 17. क्लिअर? आता त्याच्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप असलेली बघायला मिळते, दॅट इज अ इलेक्ट्रोफोरेसिस किंवा जेल इलेक्ट्रोफोरेसिस. या जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय करतो आपण? साधं सिंपल. एक जेल असतं, ॲगॅरोस नावाचं जेल असतं. काय असतं? ॲगॅरोस नावाची जेल स्लॅब असतो. तिकडे लक्ष द्या. ॲगॅरोस नावाचं काय? जेल स्लॅब असतो. हा जेल स्लॅब आपण काय करतो? जेल स्लॅब तयार करतो आणि त्याच्यावरती हा डीएनए मिक्स असणार आहे. आपल्याला माहितीये का कुठला फ्रॅगमेंट कुठे येते? नाहीये. फक्त आपण म्हटलंय कुठले फ्रॅगमेंट आहेत त्याच्यामध्ये? 2 10 9 17 नावाचे फ्रॅगमेंट्स आहेत. त्या सगळ्यांचं सोल्युशन काय करतो आपण? इथं ठेवतो आणि त्यांना काय करतो? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हा डीएनए आहे. डीएनए कसला? डीएनए वरती चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह असतो. बरोबर? आणि याच्यावरती जर इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं, एका बाजूला निगेटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे, डीएनए कुठल्या चार्ज कडे अट्रॅक्ट होईल? पॉझिटिव्ह कडे. बरोबर? मग आपण हे सुरू केलं. काय केलं? त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर काय होईल? दिस डीएनए विल मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज अकॉर्डिंग टू द लेंथ. काय म्हटलं मी? अकॉर्डिंग टू द लेंथ. द स्मॉलेस्ट फ्रॅगमेंट moves very fast. स्मॉलेस्ट फ्रॅगमेंट काय होतो? खूप फास्ट पुढे जातो आणि लार्जेस्ट फ्रॅगमेंट कुठे राहतो? मागे. बरोबर? लार्जेस्ट फ्रॅगमेंट मागे. त्याच्यानंतर दुसरा फ्रॅगमेंट मागे आणि त्याच्यानंतर ठीक आहे एक पॅटर्न तयार. हा क्या किती बेस पेअरचा असेल? 2 बेस पेअरचा. हा किती बेस पेअरचा असेल? 9 बेस पेअरचा आहे. हा किती बेस पेअरचा असेल? 10 बेस पेअरचा. हा किती बेस पेअरचा आहे? 17. सिक्वेन्स. बरोबर? आता मग काय करायचं की आपल्याला पुन्हा एक झाला हा फिंगरप्रिंट तयार. समजा माझं काय असेल? माझ्यामध्ये सुद्धा 4 फ्रॅगमेंट्स तयार होतात माहितीये. पण माझ्यामध्ये 4 फ्रॅगमेंट तयार होताना काय होतील? हा 3 बेस पेअरचा असेल, हा 10 बेस पेअरचा असेल, हा 9 बेस पेअरचा असेल, हा 16 बेस पेअरचा असेल. ओके? माझी फ्रॅगमेंट समजा हा ए इंडिव्हिज्युअल आहे, हा बी इंडिव्हिज्युअल आहे. बी इंडिव्हिज्युअलची फ्रॅगमेंटचा सिक्वेन्स कसा असेल? इथं हा 3चा आहे, तो जरासा मागा असेल. बरोबर? दुसरा सेमच असणार 9चा. तिसरा 10चा सुद्धा सेम असणार. बरोबर? आणि 16चा जरा थोडासा पुढे असेल, 17च्या जरा पुढे असेल.
दोन सेम आहेत म्हणजे यांच्यामध्ये काय जरा थोडी सिमिलॅरिटी, पण दोन काय वेगळे आहेत म्हणून हे काय ए आणि बी सेम आहेत का नाही. अजून समजा एक तिसरं सॅम्पल घेतलं आपण, तिसऱ्या सॅम्पल मध्ये मला सिमिलॅरिटी सापडली अशा प्रकारे. तिसऱ्या सॅम्पलला काय म्हणणार तुम्ही, सी सॅम्पल आहे, बी आहे आणि सी सॅम्पल. कुठले सॅम्पल सेम आहेत, बरोबर बरोबर ना, कारण त्यांचा बँडिंग पॅटर्न काय झाला सेम आहे, त्याच्यामध्ये काय बदल आहे का. तर अशा प्रकारची इलेक्ट्रोफोरेसिस असते. त्या इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये जे काही रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स आपण डायजेस्ट केलेले आहेत ते काय टाकायचे, त्याच्यामध्ये टाकायचे, इलेक्ट्रोफोरेसिस करायचं, सेपरेशन करायचं आणि बँडिंग पॅटर्न टाकायचं. हा जेल आहे. आता याच्यानंतरची स्टेप काय असते तर थोडीशी वेगळी स्टेप आपल्याला असलेली बघायला मिळते आणि दॅट इज अ ब्लॉटिंग टेक्निक. आता ब्लॉटिंग याच्यानंतरची डीएनए ब्लॉटिंग असं म्हटलं तरी चालेल. ब्लॉटिंग सिम्पली ब्लॉटिंग म्हटलं तर चालेल, प्रॉब्लेम. ब्लॉटिंग ब्लॉटिंग मध्ये काय आपण काय करतो, दिस व्हॉट एव्हर द डीएनए फ्रॅगमेंट्स विच आर प्रेझेंट इन दिस जेल, जेल मध्ये डीएनए चे बँड्स जसे आहेत तेच बँड काय करणार आहे आपण दुसऱ्या एका हार्ड मटेरियल वरती ट्रान्सफर करणार. बघा, ब्लॉटिंग इज अ ट्रान्सफर ऑफ डीएनए बँड्स किंवा त्याला आपण काय म्हणायचं RFLP बँड्स, मोर स्पेसिफिक RFLP बँड्स टू नायलॉन पेपर और शीट. कशावर ट्रान्सफर करायचे, नायलॉन शीट. नायलॉन शीटला डीएनए अटॅच होऊन बसतात. काय करायचं, नायलॉन शीट. मग काय करायचं, त्याच्यावरती नायलॉन शीट ठेवायचं. काय करायचं, त्याच्यावरती नायलॉन शीट ठेवायचं, त्याच्यावरती प्रेशर व्हायचं. आता डायग्राम काढत नाही, वेळ जातो त्याच्यामुळे मी फक्त सांगतो. डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिली. ठीक आहे. या जेलवरती काय करायचं, आपल्याला नायलॉन शीट टाकायचं. कसं टाकणार, हे बघा, हा जर बाजू बघितली हे जेल आहे बरोबर, त्याच्यावरती हा पेपर ठेवायचा आणि त्याच्यावरती मोठं वजन ठेवायचं. बरोबर, काय होईल, फोर्सनं काय होईल, खालचे जे डीएनए बँड्स आहेत ते वरती येतील. बरोबर, खालचे जे डीएनए बँड्स आहेत ते काय होतील, वरती येतील आणि दे विल स्टिक टू द नायलॉन पेपर. ते कशाला स्टिक होतील, नायलॉन पेपरला स्टिक. क्लिअर. आणि नंतर नायलॉन पेपर काढून घ्यायचा, नायलॉन पेपर काढून घ्यायचा. क्लिअर, एक झालं. आता जेल काढून टाकलं, फेकून दिलं तरी चालतं. आता आपल्याकडे नायलॉन पेपर म्हणजे ठसा उमटवायचा. हा जेल काय आहे, खाली आपला पॅड असतं का, पॅड म्हणजे काय, जेल आहे. त्या जेलवरती काय करायचं आहे, नायलॉन पेपर म्हणजे शिक्का ठेवायचा आणि दुसरीकडे उमटवायचा. आता शिक्का आणि पॅडची गरज आहे का, नाही. आता शिक्का कशावरती आला, नायलॉन पेपरवरती. ठीक आहे. मग आता दुसरी सगळ्यात महत्वाची त्याच्यानंतरची असते प्रोब सिलेक्शन. डीएनए प्रोब सिलेक्शन महत्वाचं असतं. आता जे आपण म्हटलं की आपल्याकडे सिक्वेन्स कुठला होता, इकडे बघा, आपल्याकडे सिक्वेन्स कुठला होता, ATGC. पण या सिक्वेन्स साठी युनिक प्रोब आपल्याला फाइंड आउट करायचा की जो कुणाला फाइंड होईल, AT ला किंवा GC ला फाइंड होईल. कारण हा प्रत्येक फ्रॅगमेंटचा एंड काय असणार आहे, एक तर AT असणार आहे किंवा GC असणार आहे. कारण कट कुणाच्या मध्ये केलेला, AT-GC च्या मध्ये केलेला. म्हणजे एंडला कुठला सिक्वेन्स असणार आहे, AT किंवा GC. मग आपल्याला सिलेक्ट काय करायला लागेल कसल्या एंडचं फ्रॅगमेंट प्रोब सिलेक्ट करायला पाहिजे की जो याला कॉम्प्लिमेंटरी बाइंड होईल. बरोबर, म्हणजे काय, TACG एंड असणारा, TACG एंड असणारा प्रोब आपल्याला फाइंड आउट. इट इज अ शॉर्ट डीएनए सिक्वेन्स. आणि यालाच काय केलं जातं, रॅडिओ लेबल केलं जातं.
लेबलिंग. रेडिओ लेबलिंग. रेडिओ लेबलिंग, रेडिओ आयसोटोप्स याच्यामध्ये प्रोब मध्ये असतात. बरोबर. आता काय करायचं बघा, शॉर्ट डीएनए सिक्वेन्स आहे, तो रेडिओ लेबल्ड आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोब असं म्हणतो, विच बाइंड्स टू द डीएनए. ह्या डीएनएच्या स्ट्रँडला बाइंड होणार. क्लिअर. आता तिसरी याच्यानंतरची स्टेप करायची आहे, हायब्रिडायझेशन करायचं. कोणाचं? प्रोबचं आणि इकडे बघा, पहिल्यांदा इकडे बघा, प्रोबचं आणि डीएनएचं. मग आता काय करायचं, हे जे नायलॉन शीट आहे, आता नायलॉन शीट आहे, नायलॉन शीट काय करायचं, त्या प्रोबच्या सोल्युशन मध्ये बुडवायचं. ठीक आहे. एक ट्रे घ्यायचा, इथं प्रोब सोल्युशन असेल, प्रोब सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये शीट बुडवलं. बरोबर. हे शीट बुडवलं, काय होणार आहे, सगळे जे प्रोब असतील ते इथं काय डीएनए आहे, डीएनएचा सिक्वेन्स बघा एटी आहे. बरोबर. प्रोबचा सिक्वेन्स काय आहे, टी ए आहे. इथं आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. मग एटी आणि टी ए काय होतील, एकमेकांना बाइंड होतील. बरोबर. म्हणजे प्रोब कोणाला बाइंड होईल, डीएनए ला बाइंड. पण कुठं, जिथं डीएनए आहे तिथंच बाइंड होईल. जिथं डीएनए नाही ह्या रिजन मध्ये बाइंड होईल का तो प्रोब, नाही होणार. ह्या रिजन मध्ये बाइंड होईल का, नाही होणार. जिथं जिथं डीएनए आहे तिथंच हा प्रोब बाइंड होईल. बरोबर. मग आता काय करायचं, प्रोब बाइंडिंग झालं. बरोबर. हे शीट काढायचं आणि कशाखाली बघायचं, एक्सरे फिल्म खाली बघायचं. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑटो रेडिओग्राफी असं म्हणतो. बरोबर. काय म्हणतो, ऑटो रेडिओग्राफी. फोटोग्राफी असं म्हटलं तरी चालेल. फोटोग्राफी कशाची, ह्या सिक्वेन्सची, ह्या बँडची, बँड पॅटर्न. हा असाच बँड पॅटर्न तुम्हाला कशा दिसेल, एक्सरे फिल्म खाली बघायला मिळेल. ठीक आहे. आणि त्याचा फोटो काढायचा आणि मॅच करायचा. क्लिअर. तर अशा प्रकारची ही डीएनए फिंगरप्रिंटिंगची प्रोसेस. आता बघूया डीएनए फिंगरप्रिंटिंग कशासाठी महत्वाची असते. टू आयडेंटिफाय द डिफरंट एंड्स ऑफ द डीएनए. पहिल्यांदा डीएनए कुणामध्ये असतो, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए असतो. म्हणून आपल्याला ही टेक्निक फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये जास्त वापरलेली बघायला मिळते. आता पहिला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्याला इथं असलेली बघायला मिळते, ती म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. सगळ्यात महत्वाचं एक उदाहरण देऊ. एका ठिकाणी खून झाला, काय झाला, खून झाला, माहित असतं. आता तुम्ही, मला माहित नाही, तुम्ही सिरीज वगैरे बघता का, ते काय वेब सिरीज वगैरे असतात त्या, मनी हाइस्टची सिरीज बघितली तुम्ही, व्हेरी गुड. त्या मनी हाइस्ट मध्ये काय करतात माहिती का, जिथं सिच्युएशन झालेली आहे, काय इन्सिडेंट घडलेला, तिथं फॉरेन्सिक टीम येते आणि लगेच बारीक 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 सगळं चेक करतात. का चेक करतात, तर त्याला कारण आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग करायची. आता समजा एखादं सिच्युएशन झाली, काय ठराविक सिच्युएशन झाली आणि त्या ठिकाणी त्याचे फिंगरप्रिंट्स आले, मग ते मॅच करतात डाटाबेस बरोबर, कोण आहे शोधण्यासाठी. आता दुसरं, म्हणून आज जर आपला फिंगरप्रिंट जर कुठं जरी सापडला तरी आपल्या आधार कार्डला जोडलेला आहे. आपले फिंगरप्रिंट आधार कार्डला आहेत ना, त्या फिंगरप्रिंट मिळाल्या आणि त्या डाटाबेस मध्ये टाकल्या तर लगेच आपला आधार समोर येतो. लक्षात ठेवायचं, आधार काय होतं, समोर येतो आणि लगेच आपल्यापर्यंत पोहोचू शकतात लोक की ह्या माणसाचं फिंगरप्रिंट आहे, म्हणून ही घटना त्या माणसाने केली असते. आता इथं काय, ही हेअर्स पडलेले असतात, म्हणजे हे काही घटना घडलेली आहे, एखादा मर्डर झालेला आहे, काय झालेलं आहे, किंवा चोरी झालेली आहे, त्या ठिकाणी चोराचे केस पडलेले असतील, चोराला जखम झाली तर त्याचं ब्लड पडलेलं असेल, काही झालेलं असेल. ठीक आहे. तर हेअर्स पडलेले, बरोबर, हेअर्स. हे सॅम्पल कोणाचं आहे, हेअर्सचं सॅम्पल, म्हणून त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. आता काय म्हणूया, सॅम्पल. आणि दुसरं काय, बी आणि सी हे आरोपी आहे, बी आणि सी आरोपी आहे, दोन आरोपी पकडले त्या केसमध्ये. मग आता ह्या दोन्हीपैकी आरोपी नेमका कुठला हे सिद्ध करायचं झालं तर कसं करणार, त्यांचा डीएनए फिंगरप्रिंट करायचं. म्हणजे ते डीएनए फिंगरप्रिंट त्या दोघांचंही केलं, एकाचा सिक्वेन्स असा आला, दुसऱ्याचा सिक्वेन्स असा आला. सो which one is the guilty? C will be the guilty because banding pattern or the DNA fingerprints of the sample matches with that of the C. बरोबर, म्हणून C is the guilty one. अशा पद्धतीनं केस काय झाली, सॉल्व्ह, बायोलॉजिकली सॉल्व्ह, सायंटिफिकली सॉल्व्ह. मग आता तुम्ही म्हणून सुद्धा काय उपयोग नाही की मी इनोसंट आहे, ही घटना घडली.
अशीच घटना एक सगळ्यात मोठी आहे. एनडी तिवारी हे नाव तुम्ही ऐकले कधी? नाही ऐकलं. तर काय करायचं, एनडी तिवारी सर्च करायचं. सगळ्यात मोठा किस्सा झालेला सगळ्यांना ज्ञात आहे. त्याचं असं अवैध असं काहीतरी अफेअर होतं आणि त्या अफेअर मधून त्याला मुलगा असतो आणि त्या मुलाला वडिलांचं नावच माहिती. आईने सांगितलं कारण तो नेता होता, मोठा काँग्रेसचा एक मोठा नेता होता म्हणून त्याला नाव सांगितलं. मग तो मोठा मुलगा मोठा झाल्यावर त्याला वाटलं की आपल्याला समजलं पाहिजे. आईने सांगितलं की असं असं आहे बाबा, पण आपण बोलू शकत नाही. नंतर विचारलं असेल आईने, काय झालं असेल. त्याला मग पब्लिकली बोलायला सुरुवात केली की माझे वडील अमुक आहे. मग त्या एनडी तिवारींनी म्हटलं की तू असं का म्हणतो, मी तुझं काय वडील वगैरे काही नाही, सत्य लपवलं होतं सगळं. मग केस मोठी झाली, मीडियामध्ये गेली. मग त्यानं काय केलं, डीएनए फिंगरप्रिंट करा म्हणून सांगितलं. काय करा म्हणून सांगितलं, डीएनए फिंगरप्रिंट करा आणि बघा सत्य काय ते बाजूला आहे, कोण खोटं आहे. केस मोठी झाली आणि नंतर केसमध्ये असं लक्षात आलं की येस, एनडी तिवारी द फादर ऑफ दॅट पर्सन. आता प्रूव्ह झालं. आणि शेवटी त्या मुलानं असं केलं की 95व्या वर्षी दोघांचं त्याच्या आईचं आणि पुन्हा लग्न झालं. म्हणजे अशी पण घटना घडली. हे काय, पॅरेंटल डिस्प्यूट काय झाला, सॉल्व्ह. याच्यामध्ये रेप केस असतील, क्रिमिनल केसेस आहेत, सगळ्या क्रिमिनल केसेस वी कॅन सॉल्व्ह व्हेरी इझी. एस्पेशली पॅरेंटल डिस्प्यूट, पॅरेंटल डिस्प्यूटच्या केसेस असतील, रेपच्या केसेस असतील, मर्डरच्या केसेस असतील, वी कॅन सॉल्व्ह व्हेरी इझी. वी कॅन फाइंड आउट. म्हणजे याचा सगळ्यात महत्वाचा ऍप्लिकेशन आपल्याला डीएनए फिंगरप्रिंटिंगचं कशामध्ये असलेलं बघायला मिळतं, टू सॉल्व्ह द क्रिमिनल केसेस. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ फिंगरप्रिंटिंग. आताच आपण एक एक्झाम्पल बघितलं कशा पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतं, किंवा एनडी तिवारीचं एक्झाम्पल आहे. तर ऍप्लिकेशन जर बघितले तर सॉल्व्ह क्रिमिनल केसेस, क्रिमिनल केसेस वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मर्डर केसेस, रेप केसेस असतील, एक्सेट्रा वेगळ्या प्रकारच्या, किंवा रॉबरीच्या केसेस असतील, सगळ्या सॉल्व्ह करू शकतो. पण त्याच्यामध्ये तेवढा एव्हिडन्स आपल्याला गोळा करावा लागतो. दुसरा, सॉल्व्ह पॅरेंटल डिस्प्यूट. पॅरेंटल डिस्प्यूट कधी कधी हा आपला मुलगा आहे किंवा ही आपली आई आहे, आई ही आणि वडील, म्हणजे काही मुलं मोठी झाली आणि माझे आई वडील नाही येत असं म्हणून सांगतात. असं की असतं कधी कधी, आई मुलगा आहे, आई वडील हे माझे नाही. मग अशा वेळेस भांडण होतं. तर तो मुलगा त्याच पॅरेंट्सचा आहे किंवा ह्या मुलाचे पॅरेंट तेच आहेत, हे कसं सिद्ध करणार, विथ द हेल्प ऑफ डीएनए फिंगरप्रिंट. ठीक आहे. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की वी कॅन डिस्कवर द पेडिग्री अनालिसिस. आपली वंश परंपरा कुठली आहे, आपले पूर्वज कोण होते. आता समजा एखादा माणूस सांगा मी तुझा चुलता आहे असं म्हटलं, नाही मी तुझा चुलता आहे, चालेल? नाही चालेल. तो आपला चुलता आहे की नाही याच्यासाठी काय करायला लागेल, डीएनए फिंगरप्रिंट करायला. बरोबर. मग जर जास्तीत जास्त मॅच झाले तर ओके, नाही चुलता बाबा ठीक आहे मान्य करू चुलता. अशा पद्धतीनं आपल्याला पेडिग्री अनालिसिस. किंवा काही लोक असतात बाबा की याच्या वंशावळीतलं पुत्र आहे, आजकाल फॅड भरपूर आहे. आपले डोमेस्टिक पाळीव कुत्रे जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीड आहेत, हे ब्रीड आहे कोणाला काय माहिती ब्रीड, त्याचं सुद्धा पेडिग्री अनालिसिस आपण करू शकतो. की त्यांची वंश परंपरा कुठली आहे ते आपण करू शकतो. आता बरेच जे म्हणणारे आहेत, कितीतरी लोकांची आडनावं भोसले आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का ते म्हणतील ना कोणते, मी पण भोसले, मी पण आहे शिवाजी महाराजांचा वंशज. खरं तर ते बाकीच्यांना प्रॉपर्टी मिळाली, मला मिळाली पाहिजे. मी उद्या म्हणणार माझा आडनाव भोसले लावणार आणि मी म्हणणार आहे मी पण शिवाजी महाराजांचा वंशज आहे आणि जवळचा वंशज आहे. कसं करणार, असले डिस्प्यूट असले तर पेडिग्री अनालिसिस. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. सो दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग इज अ व्हेरी युजफुल टेक्निक. आणि आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर लालजी सिंग नावाच्या शास्त्रज्ञानं त्याच्यामध्ये खूप आपल्याला डेव्हलपमेंट केली बघायला मिळते. त्यानं काही महत्वाची कामं केली. एक बँडेड क्रेट प्रोब त्यांनी तयार केला. बँडेड क्रेटचा प्रोब, बँडेड क्रेट हा सापाची एक जात आहे आणि त्याच्यापासून
त्यानं एक काय केला, प्रोब तयार केला आणि तो प्रोब आजच्या भारतातल्या डीएनए फिंगरप्रिंटिंगसाठी वापरलेला बघायला मिळतो. तो त्या डीएनए फिंगरप्रिंटिंगसाठीचा प्रोब आहे बँडेड क्रेट मायनर म्हणून, क्रेट प्रोब बाय मायनर असं म्हणून त्याला आपण म्हणतो. तर तो प्रोब आपण त्यांना डेडिकेट त्याच्या नावानेच आपण बऱ्याच वेळा करतो. तर तो लांजीसिंगचा त्याचा एक आहे. CDFT नावाची एक इन्स्टिट्यूट आहे हैदराबादला, सेंटर फॉर फॉरेन्सिक अँड डायग्नोस्टिक स्टडीज म्हणून आहे CDFT. तर ती इन्स्टिट्यूट जी आहे ती आपल्याला तिथं डीएनए फिंगरप्रिंटिंग साठीची इन्स्टिट्यूट स्पेशल असलेली बघायला मिळते. म्हणजे भारतामध्ये कुठेही काही केस होऊ द्या, त्याचं डीएनए फिंगरप्रिंटिंग ऑथेंटिक कुठं होतं तर CDFT ला होतं असं आपल्याला लक्षात येतं. आता बऱ्याच वेळा हीच फिंगरप्रिंटिंग टेक्निक आपण स्पीसीज आयडेंटिफिकेशन साठी सुद्धा वापरू शकतो. स्पीसीज आयडेंटिफिकेशन साठी जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर जंगलामध्ये गेलो तर कुठल्या स्पीसीज तिथं आहेत हे आपल्याला जर शोधायचं म्हटलं तर कधी कधी दिसत नाही. एखाद्या जंगलामध्ये वाघ दिसतच नाही तर वाघ नाहीच असं म्हणणार का तुम्ही? तर तसं म्हणू शकत नाही. तर त्याची विष्ठा वगैरे कुठं पडलेली असली ती जरी गोळा केली आणि ती जर आणली आणि त्याचं अनालिसिस जर केलं तर वाघ आहे की नाही हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं स्पीसीज आयडेंटिफिकेशन साठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आणि त्यांनी दोन त्यांच्या लांजीसिंगनं डेव्हलप केलेल्या दोन संस्था कायम लक्षात ठेवायच्या. टेक्निक तर डेव्हलप केल्याच केल्या, पण त्याच्यामध्ये आता मी काय सांगितलं, CDFD सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोसिस असं म्हणा, सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोसिस. ठीक आहे. आणि दुसरी आहे लॅकॉन्स. तुम्ही कधी गेला तर ह्या हैदराबादला गेला तर ह्या दोन्ही इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकता, कारण ह्या फार चांगल्या आहेत. त्या लॅकॉन्स मध्ये काय केलं, लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन ऑफ, कॉन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ, एंडेंजर्ड, ई फॉर एंडेंजर्ड, एस फॉर स्पीसीज. एंडेंजर्ड स्पीसीज ज्या धोक्याच्या तटावरती उभे आहेत आणि ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशा स्पीशीज असतात, त्यांना एंडेंजर्ड स्पीशीज असं म्हटलं जातं. त्यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी, स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला ही लॅबोरेटरी काम केलेली बघायला मिळते. म्हणून त्याला लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज ही लॅबोरेटरी आहे, CDFD आहे. अशा अनेक लॅबोरेटरीज यांनी इस्टॅब्लिश केलेल्या बघायला. म्हणून आपल्याला लांजीसिंग यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या सायन्समध्ये खूप मोठं असलेलं बघायला. ओके.